हालेलुया। आप सबका विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च की सोमवार की शिष्य सभा में स्वागत है। आज हमारे बीच एक ऐसे अत्यंत विशेष व्यक्ति है जिनका जो भी हम उनके बारे बोले वो कम है। आज जो हमारे साथ बीच में है वो है हमारे परमेश्वर के दास पास्टर पॉल सिल्वे, जो हमारे बिशप पीटर जी के जुड़वा भाई हैं। जी हाँ, पास्टर पॉल सिल्वे जी जीसस इज लॉर्ड मिनिस्ट्री के फाउंडर और सीनियर पास्टर है। वह परमेश्वर के वचन से भरे हुए एक ऐसे सेवक है जो अपनी गहरी समझ और अपनी भविष्यवाणी के लिए जाने जाते हैं। और उनका साथ देने के लिए आज उनकी पत्नी सिस्टर जीन है, जो एक जीसस इज लॉर्ड मिनिस्ट्री में एक अहम भूमिका निभाती है और वह एक मराठी भाषा की उत्तम अनुवादक है। और आज वही पास्टर पॉल जी के साथ परमेश्वर का जो भी वचन है वो मराठी में अनुवाद करेंगी। और परमेश्वर के वचन को जो आज वो हमारे साथ साझा करेंगे पास्टर पॉल सिल्वे जी, हमारा विश्वास है कि पवित्र आत्मा का सामर्थ्य इस जगह में कार्य करेगा और लाखों लोगों को वो छुएगा। तो आइए हम जोरदार तालियों के साथ स्वागत करते हैं पास्टर पॉल सिल्वे जी और उनकी पत्नी सिस्टर जीन का। Thank you so much. Thank you. खूप खूप धन्यवाद. So how are you all? तुम्ही सर्व कसे आहात? Blessed. आशीर्वादित. Yeah, we are the family of God. आम्ही देवाचे कुटुंब आहे. We are going to be as family in heaven. आम्ही स्वर्गामध्ये देखील एक कुटुंब असेल. We'll have one Father. आमच्याकडे एक पिता असेल. That's a heavenly Father. आणि तो आहे आपला स्वर्गीय पिता. Who has both the qualities, the father and the mother's quality. आणि आपल्या स्वर्गीय पितामध्ये दोन्ही माता व पिताचे गुण आहे. You know, Holy Spirit has shown me many things about heaven. आणि पवित्र आत्माने मला स्वर्गाविषयी अनेक गोष्टी दाखवल्या आहे. I wrote just one book, but I want to write another. आणि मी एकच पुस्तक लिहिलं आहे, पण मी दुसरा पुस्तक पण लिहिणार आहे स्वर्गावर. Because in these days God is going to take people to heaven. कारण ह्या दिवसामध्ये देव लोकांना स्वर्गात घेऊन जाणार आहे. To encourage them. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. Because in the last days persecutions will increase. कारण शेवटच्या दिवसामध्ये छळ वाढणार आहे. And that's why we need to have faith. म्हणून आपल्यामध्ये विश्वास असणे गरजेची आहे. Amen. आमेन. Be prepared. तयारीत राहा. Be excited. उत्तेजित राहा. God loves excitement. आणि देवाला उत्तेजितपणा खूप आवडत आहे. Amen. आमेन. When you come to church, जेव्हा तुम्ही मंडळीत you येत come आहे, running. तुम्ही धावत पळत येतात. Or you say, church जाने का क्या? तेव्हा तुम्ही बोलत आहे मंडळीत जायचं आहे, कंटाळ येत आहे. Come running. धावत पळत या. Amen. Amen. You're coming for the Lord. तुम्ही प्रभूसाठी He येत loves आहात. it. आणि त्याला खूप आवडत आहे. Amen. Amen. You know, heaven is place of fun. आणि स्वर्ग मजाची जागा आहे. Amen. So our future is blessed. म्हणून आपलं भविष्य आशीर्वादित आहे. Our future is blessed. आमचे भविष्य आशीर्वादित आहे. In heaven no one is old. आणि स्वर्गामध्ये कोणी म्हातारा नसेल. No grandpas, grown man, no grandmas. आणि कोणी आजी नसेल, आजोबा पण नसेल. You'll all be young. तुम्ही सर्व तरुण असेल. Amen. आमेन. You'll be like little children. आणि तुम्ही लहान लेकरांसारखं असेल. Children love fun, no? आणि लेकरांना मजा करायला खूप आवडत Whenever I आहे. look at a child, जेव्हा पण मी लहान लेकराकडे full of पाहतो, life. ते पूर्ण जीवनाने भरले anything is असतात. fun for them. आणि Isn't प्रत्येक it? गोष्टी त्यांच्यासाठी मजा असते. They'll jump and तेवढी मारतील we'll be like that. आणि हसतील. आम्ही त्याच्यासारखं असेल. Okay. You know, there's something which I'll tell you which Holy Spirit has given me. आणि अशी काही गोष्टी आहे जे पवित्र आत्माने मला सांगितले, ते मी तुम्हाला बोलणार आहे. So some things could be little mystery or deep revelations, but take it. पण काय गोष्टी थोडं रहस्य असेल किंवा खोल प्रकटीकरण असेल, पण ते तुम्ही घ्या, स्वीकार करा. Usually I don't say many revelations. अनेकदा मी खूप प्रकटीकरण बोलत नाही. Because you know the Bible has different layers. आणि पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळा थर आहे. That's what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र Different आत्माने layers. मला सांगितले, अनेक थर आहे. For different levels of people. आणि वेगवेगळ्या मापाचे लोकांसाठी. Some are still on the top level. काय लोक अजूनही वरवर आहे. But in these days, पण ह्या दिवसामध्ये when the devil is working hard, जिथे शैतान खूप काम करत आहे, we need deeper revelations. आपल्याला खोल प्रकटीकरणाची गरज आहे. So we can resist him. म्हणून आपण त्याचा सामना करू शकतो. The devil knows his time is short. आणि शैतानाला माहिती आहे त्याची वेळ कमी आहे. But he's working so hard पण तो खूप परिश्रम करत आहे to go to hell. नरकात जाण्यासाठी. What about us? आपल्याविषयी काय? How much hard we should work?
मग किती खूप परिश्रम आम्ही केले पाहिजे, because we are going to heaven. कारण आम्ही तर स्वर्गात जात आहे. Amen. आमेन. And Satan is so jealous about us. आणि शैतान आपल्यावर खूप जळफळतो. Amen. आमेन. So be happy. म्हणून खुश राहा. To receive anything from God, आणि देवापासून कुठल्याही गोष्टी प्राप्त करण्यासाठी we must know two things. आपल्याला दोन गोष्टी समजले पाहिजे. One is God's part. एक आहे देवाचा भाग One is our part. आणि एक आहे आपली भाग. This is very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. Many always expect God to do his part. अनेक लोक अपेक्षा करत आहे की देवाने फक्त त्याचा भाग केला पाहिजे. But we forget. पण आपण विसरून जातो We have a part to play too. की आपण देखील एक काम केले पाहिजे. आपण पण एक भाग पार पाडली पाहिजे. He is faithful. तो विश्वासू आहे. He's finished his work. त्यांनी आपलं काम पूर्ण केलं आहे. You agree? तुम्ही सहमत आहात? He's finished his work. आणि त्यांनी आपलं काम पूर्ण केलं आहे. He's seated at the right hand of the Father, आणि तो पिताच्या उजव्या हाती बसला आहे waiting for us आणि आपल्यासाठी वाट बघत आहे to believe, की आपण विश्वास केले to have पाहिजे faith, आणि आपण विश्वास ठेवले पाहिजे and to receive. आणि आपण स्वीकार केले पाहिजे. Amen. आमीन. We have to do our part. आपण आपलं काम केले पाहिजे. I know many preachers preach God's part. अनेक जे प्रचारक आहेत देवाची भाग किंवा देवाची काम काय आहे ह्याच्यावर प्रचार करतात. It's good, ही चांगली आहे. but we must know our part. पण आपल्याला आपली जी काम आहे आपली जी भाग आहे ते समजले पाहिजे. Where is the problem? मग समस्या कुठे Not आहे? in God's part. Not in God's आणि part. देवाच्या भागामध्ये काय समस्या part. नाही, पण part. आपल्या भागामध्ये समस्या आहे. That's why we can never blame God. म्हणून आपण देवावर कधीच दोष लावू शकत नाही. Amen. आमीन. If we don't receive something, जर आपल्याला काही मिळत नाही it's not because of God देवामुळे नाही, who is hindering it. जो अडथळा घालतो No. नाही, He paid it all. देवाने सर्व गोष्टीची भरपाई On the केली cross. आहे. क्रूसावर Everything. त्यांनी सर्व गोष्टीची भरपाई केली आहे. And on the cross he said, आणि क्रूसावर त्यांनी it is सांगितले finished. की काम पूर्ण झाली He आहे. didn't say, I'm finished, I'm dying. असं बोललं नाही मी मरत आहे मी समाप्त झालो असं बोलले It is, नाही. the work is finished. आणि त्याचं काम पूर्ण झाले आहे. Never is going to go to the cross again. आणि परत कधीच येशू क्रूसावर जाणार नाही. He's sitting now at the throne, आणि तो आता सिंहासनावर बसला looking आहे. at you. तुमच्याकडे बघत आहे And we are looking at him. आणि आपण प्रभूकडे बघतो प्रभु कभी दे रहा है? की प्रभू कधी मला देतो. प्रभु बोलता तू कभी ले रहा है? प्रभू तुम्ही कधी मला देत नहीं, आहे. तू कभी दे रहा है वो बोल. आणि प्रभू म्हणत आहे तुम्ही कधी. नहीं, हम विश्वास कर. प्रभु को बोलते हैं. आपण प्रभूला कधी सांगतो दे की रहे प्रभू प्रभू? तू आम्हाला कधी देतो मैं गोष्टी. इतना रोया धोया पीटा मी सब रडतो सब विनंती करतो खिंचाळतो कुछ किया मैं. सगळं केला. कभी दे रहा है? मला कधी देतो. प्रभु बोलता तू कभी ले रहा है? We forget our part. आपण आपला भाग विसरून जातो. That is the problem. मग इथेच समस्या आहे. Many don't preach your part अनेक लोक तुमची भाग तुमची काम काय आहे ह्याच्यावर तुम्हाला उपदेश देत नाही, because many don't like it. कारण अनेक लोकांना ही आवडत But नाही. if I say God is going to bless पण you, जर मी तुम्हाला सांगतो देव तुम्हाला God is आशीर्वाद going to देईल, heal you, देव तुम्हाला आरोग्य देणार, amen, amen, तुम्ही amen. बोलेल आमीन आमीन. But you have to grow in faith and receive it. पण तुम्ही विश्वासात वाढले पाहिजे आणि त्या गोष्टीचा स्वीकार केला वो पाहिजे. पसंद नहीं आता हमको. आणि ही गोष्टी आपल्याला आवडत नाही, So many people don't preach. म्हणून अनेक लोक प्रचार करत नाही. They preach God's part. आणि ते फक्त देवाचा भाग काय आहे Amen. देवाचं काम काय आहे Amen. ते Amen. प्रचार करतात आणि आपण आमेन आमेन बोलतो. Should I preach your part? तुमचा भाग काय आहे हा मी तुम्हाला उपदेश दिला Otherwise you'll पाहिजे, reject me. नाहीतर तुम्ही माझा नाकार करतील. अरे पास्टर हम प्रभु क्या देगा बोलो ना. प्रभू काय देत आहे हे तुम्ही सांगा पास्टर. When I learned this, आणि जेव्हा मी हे शिकलो I was blessed. मी आशीर्वादित झालो. Amen. आमेन. You know, I have also gone through many sickness मी देखील खूप आजारातून नाही, गेलो, नाही. अनेक आजारातून. when I didn't know the word properly. जेव्हा मला बरोबर रीतीने वचन माहिती नव्हता तेव्हा. You'll not believe I had leprosy, आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की मला कुष्ठरोग पण, asthma, दमा होता, heart problems, हृदयाचे विकार होता liver problems, आणि यकृतच्या समस्या होती, ulcer, अल्सर होती. you name it. आणि तुम्ही कुठल्याही आजाराला नाव द्या, I was healed. मी बरा झालो. How? कसं? By the word of God. देवाच्या वचनाने. Amen. आमेन. There was a time अशी वेळ होती I emphasized more on prayer. मी अधिक दबाव प्रार्थनावर ठेवत I'm होतो. not against prayer, मी प्रार्थनाच्या विरोधात नाही, but I didn't know the word of God by grace. पण मला देवाच्या वचन कृपे अनुसार माहिती I नव्हतं. knew by law. मला फक्त नियमशास्त्रानुसार माहिती होता.
So I used to pray. म्हणून मी तसंच प्रार्थना करत होता नियमानुसार. I didn't receive much. मला काय अधिक मिळाले नाही. But when I came to the Word of God, पण जेव्हा मी देवाच्या वचनाकडे आलो, I learned grace. मी कृपा शिकलो. Oh my! आणि हे देवा, I was set free. मी बंधमुक्त झालो. Amen. आमीन. I was healed. मी बरा झालो. And now when I pray, people are healed. आणि आता जेव्हा मी लोकांसाठी प्रार्थना करतो तेव्हा ते बरे होतात. I have a special anointing to pray for cancer and tumor. आणि माझ्यावर विशेष अभिषेक आहे कर्करोग व गाठासाठी. Especially. आणि विशेष करून त्या भागामध्ये मला अभिषेक आहे. If you see on my videos, आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकत आहे. you see cancer and tumor, many healed. आणि अनेक लोक कर्करोग व गाठपासून बरे झाले आहे. Because many years back, कारण अनेक वर्ष पूर्वी Holy Spirit told me पवित्र आत्माने मला सांगितले that cancer and tumor is going to की increase. कर्करोग आणि जी गाठ आहे ती अधिक वाढणार आहे. I think that time Nixon also was there. आणि त्यावेळेस ब्रदर निक्सन पण And the होते. next day I saw in the newspaper, आणि पुढच्या दिवस मी वृत्तपत्रात वाचले cancer and tumor is increasing. की कॅन्सर व जे गाठ आहे ती वाढत आहे. And then I asked Holy Spirit, आणि तेव्हा मी पवित्र आत्माला विचारले and He taught me. आणि त्यांनी मला शिकवले. And I was shocked to know. आणि मला चकित वाटले हे जाणायला There was spiritual cancer, natural की cancer. एक आत्मिक कर्करोग आहे आणि नैसर्गिक कर्करोग आहे. You'll not find this anywhere. आणि तुम्हाला ही गोष्टी कुठेही सापडणार नाही. Because of that, आणि त्याच्यामुळे because of that revelation, आणि त्या प्रकटीकरणामुळे when I pray, जेव्हा मी प्रार्थना people करतो are healed. लोकांना आरोग्य प्राप्त होतो. Revelation is very important. प्रकटीकरणाचे ज्ञान खूप महत्त्वाचे आहे. Know this. हे जाणून घ्या. It comes from the mind of our Father. आणि ही जी प्रकटीकरण आहे आपल्या देवपिताच्या मनापासून येतो. I've been sitting with the Holy Spirit for hours आणि मी पवित्र आत्मा सोबत तासोन तास बसतो to take the word from Him. आणि त्याच्याकडून वचन प्राप्त करण्यासाठी. That's why when big prophets spoke about the rapture, म्हणून जेव्हा मोठमोठे संदेश ते स्वर्गग्रहणाविषयी it's going बोलले to happen now. आणि आता होणार आहे तेव्हा होणार आहे. Many years back I wrote, आणि अनेक वर्षांपूर्वी मी लिहिले it's not going to happen now. की स्वर्गग्रहण आता होणार नाही. Though we believe in the rapture, आणि जरी आपण स्वर्गग्रहणावर विश्वास करतो but it will not happen now. पण ती गोष्टी आता होणार नाही. And because of which many had fear. आणि ह्याच्यामुळे अनेक लोकांच्या मनात भीती आली होती. And rapture had become a message of escape. आणि जे स्वर्गग्रहणाचा संदेश एक पलवाटाची संदेश झाली. Run away. आणि पळून जाण्याची एक संदेश झाली. Like some people say, Lord, jaldi आओ प्रभु. की काय लोक म्हणत आहे प्रभू लवकर ये. Jaldi आओ. लवकर ये. क्यों? का? The devil is after me. की शैतान माझ्या मागे आहे. You have victim's mentality and you expect God to come and take you? आणि बलीची मानसिकता ठेवून तुम्ही अपेक्षा करत आहे की प्रभू येऊन तुम्हाला घेऊन गेले पाहिजे. God won't come till you have victor's mentality. आणि प्रभू तोपर्यंत येणार नाही जोपर्यंत तुमच्यामध्ये विजेताची मानसिकता नाही. It's become an escape route. आणि ही पलवाट झाली आहे भाग जाने का. पळून जाण्यासाठी. प्रभु शैतान पीछे लगा है. प्रभू शैतान तुम माझ्या शैतान के मागे. पीछे लगा के वो तुम्हारे पीछे लगा है. तुम्ही शैतानाच्या मागे आहे किंवा शैतान तुमच्या मागे आहे. See this. बघा ह्या गोष्टीकडे. God wants a triumphant bride. आणि देवाला एक विजयशाली वधू पाहिजे. Amen. Isn't Amen. it? The church is the bride. आणि जी मंडली आहे ती वधू आहे. होय. Without spot or wrinkle. आणि कुठलाही कलंकाशिवाय कुठलाही सुरकुतीशिवाय. Amen. आमेन. Rapture is a celebration. आणि स्वर्गग्रहण एक उत्सव आहे. I know many didn't like when I said that. अनेक लोकांना आवडले नाही जेव्हा मी हे बोलले. But let me tell you the truth. पण मी तुम्हाला खरं सांगतो. Many years back, खूप I never वर्षांपूर्वी shared this. मी हे कधी सांगितले नाही. I saw the rapture. मी स्वर्गग्रहण पाहिले. That's why I'm so sure. म्हणून मला पक्की खात्री आहे. Amen. आमेन. You can write it down. आणि तुम्ही लिहून काढू 50 शकत years, आहे. 100 years, not going to happen. 50 किंवा 100 वर्षापर्यंत स्वर्गरोहण होणार नाही. Prepare to preach the gospel. आणि तयारीत राहा सुवार्ताचा प्रचार करायला. Didn't Jesus said, आणि येशूने सांगितले नाही का you're going to do greater works. तुम्ही महान काम करणार आहे. Greater than what I did. आणि येशूने सांगितले मी केला त्याच्यापेक्षा महान काम थोर काम तुम्ही करणार आहे. महान काम करेंगे हम लोग. आपण महान काम प्रभु करणार. बोला मैं जो किया प्रभू वो तुम करोगे. मी जो केलं ते काम तर प्रभु तुम्ही ने क्या करणार. क्या किया, एक ऐसा हम लोग ने किया क्या? आणि प्रभूने काय काय काम केले ते एकही काम आम्ही केले का? उसके पहले भागने का हमको. आणि त्याच्या आधीच आपल्याला पळून जायची हाँ? आहे. टाटा टाटा हमको जाने का बहुत तकलीफ हो रहा. ऐसा विक्टिम मेंटालिटी को लेके ही नहीं जाएगा प्रभु. He said you're going to do
the works that I did. आणि येशूने सांगितले जो काम मी केलंय ते तुम्ही करणार He आहे. raised the dead. He walked on the water. आणि तो पाणीवर चालला, त्याने मृत लोकांना उठवले. We didn't do that. आम्ही तर ते केलेच नाही. वो तो भूल जाओ. आणि ते तर विसरूनच जा. He said, त्यांनी you're going to do greater than me. आणि माझ्यापेक्षा महान काम तुम्ही करणार आहे असं पण येशूने सांगितले. प्रभु से भी महान उसके बच्चे लोग करेंगे. आमेन. क्या है वो काम? आणि ती काम काय आहे? The Lord has shown me. आणि प्रभूने You ते will मला not believe. दाखवले. तुम्ही विश्वास It's करणार so नाही. powerful. इतकं सामर्थ्यशाली गोष्टी आहे. Amen. आमीन. Don't believe in the doom and gloom and all these आणि perilous times. उदासीचे, दुर्दैवाचे, संकट काळाचे काळाविषयी विचार That's करू why so many नका. have fear. म्हणून अनेक लोकांच्या मनात भीती And आली fear आहे. binds you. आणि भीती तुम्हाला बांधून ठेवतो. Amen. We are not in the last days. आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये नाही. We are in the best of the best days. आम्ही सर्वात उत्तमापेक्षा उत्तम दिवसामध्ये आहे. You believe? तुम्ही विश्वास करता? You'll not believe what God is going to do in this time. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की देव ह्या काळामध्ये काय काय करणार आहे. Great things. महान गोष्टी करणार आहे. Amen. Okay. Now let me teach you our part, which is very important. आणि आमचा भाग काय आहे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. ती खूप महत्त्वाची आहे. God's part is grace. आणि देवाचा भाग आहे कृपा. Our part is faith. आमचा भाग आहे विश्वास. And that too, grace and faith is gifts. आणि ते देखील कृपा व विश्वास ही देवाची देणगी आहे. Amen. Amen. Faith in not what we do, what we have done. आणि विश्वास जो आम्ही केला आहे, आम्ही काय करत आहे त्याच्यावर नाही. Faith in what Jesus did. आणि विश्वास त्या कामावर जो येशूने केला आहे. Amen. आमीन. When I stand here, जेव्हा मी इथे उभा आहे, whatever I do, जे पण मी it's करतो not based on my designation, आणि ही माझ्या पदावर नाही, name or fame. नाव किंवा कीर्तीवर नाही. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला सांगितले whatever you do, आणि जे काय तुम्ही करत it's आहे because what Jesus did on the cross and finished it. आणि येशूने जो क्रूसावर केला आणि ते समाप्त केला त्याच्यामुळे तुम्ही हे करत From where आहे. did the power come? मग सामर्थ्य कुठून From येतो? the cross. क्रूसावरून. Once I asked Holy Spirit, एकदा मी पवित्र आत्म्याला विचारले, which is the most powerful message the devil fears? आणि कुठला खूप सामर्थ्यशाली संदेश आहे ज्याला शैतान घाबरतो? You want to know? तुम्हाला माहिती करून घ्यायची इच्छा आहे? The message of the cross. क्रूसाचा संदेश. The devil trembles. शैतान थरथर कापतो. Even the Bible says, आणि शास्त्र पण म्हणत the आहे message of the cross is the power of God क्रूसाचा संदेश देवाचं सामर्थ्य आहे. to heal you, bless you, deliver, save you. तुम्हाला आरोग्य देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, सुटका देण्यासाठी, तारण करण्यासाठी. It's not faith in what you do, आणि विश्वास ते नाही जे तुम्ही करत आहे त्या what you have कामावर, done. आणि तुम्ही काय केले आहे त्याच्यावर नाही. It's that faith in what He has done. आणि विश्वास त्या कामावर जो येशूने केला आहे. Amen. आमीन. I know many Christians look at the external. अनेक ख्रिस्ती लोक बाहेरच्या स्वरूपावर बघतात. अरे पास्टर जब्बा पहना है, पास्टर जब्बा घालून आले आहे, जूता नहीं निकाला. बूट नाही काढले, अरे चेयर पे एक के पैर ऊपर करके बैठा है. आणि खुर्चीवर पायावर पाय ठेवून बसले आहे. और भी बहुत सारी चीज बोलते हैं. अनेक गोष्टी लोक बोलतात And they miss the word. आणि ते वचन गमावतात. What God sees, देव काय your बघतो? externals? बाहेरच्या रूप पाहतो का? No. नाही. He sees your heart. देव तुमच्या अंतःकरण पाहतो. I'll tell you some secrets. आणि मी तुम्हाला काही गुपित सांगतो. क्योंकि हम लोग बहुत मेहनत करते हैं प्रभु से आशीर्वाद मिलने के लिए. आपण खूप श्रम करतो प्रभूपासून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. Because we try to buy God's favor and blessing. कारण आपण देवाचा आशीर्वाद व अनुग्रह विकत घ्यायचा प्रयत्न करतो. I used to do that, मी तसं करत होता trying to buy favor. आणि अनुग्रह विकत घ्यायचा प्रयत्न करत होता. But His grace is unmerited. पण त्याची जी कृपा आहे अयोग्य आहे. Amen. आमीन. Grace means we don't deserve yet we are blessed. आणि कृपा म्हणजे आम्ही लायकीचे नाही तरी देव आम्हाला आशीर्वाद देतो. Amen. आमीन. It's not because of our qualification, because of the qualification of Jesus. आणि आपल्या गुणामुळे नाही पण येशूच्या गुणामुळे. What a blessed life this आणि is. किती आशीर्वादित जीवन आहे बघा. Amen. आमीन. You're serving a living God तुम्ही एक जीवन देवाची सेवा करत आहे. who was dead. आणि जो मृत But he rose होता up. पण तो पुन्हा उठला. Only one tomb is empty, that Jesus tomb. आणि एकच कबर खाली आहे आणि तो आहे येशूचा कबर. Many big religious people have come and gone. अनेक मोठमोठे धार्मिक पुढारी येऊन गेले आहे. They celebrate their birth ते त्यांचा जन्म साजरा करतात and their death. आणि त्यांचं मरण साजरा करतात. But we celebrate
we celebrate पण आम्ही साजरा करतो birth, जन्म, death, मरण resurrection. आणि पुनरुत्थान. Amen. आमेन. Serving a living God. आपण एक जीवन देवाची सेवा करत आहे. Amen. आमेन. Many, have this question, what I must do to be blessed? अनेक लोकांच्या मनात हे प्रश्न आहे की मी काय केलं पाहिजे आशीर्वाद प्राप्त करायला. That's based on works. आणि हे कामावर आधारित आहे. Because they followed by saying, आणि ते असं बोलत आहे, I've been praying, reading the Bible, आणि ते म्हणत आहे मी प्रार्थना करत होता, बायबल वाचत आहे, going to church, मी मंडलीत जात आहे prayed and cried, आणि रडत आहे, विनंती करत आहे, yet I have not seen any blessing. तरी माझ्या जीवनात मला काय आशीर्वाद दिसत In नाही. that question lies the answer. आणि त्या प्रश्नामध्येच तुमचे उत्तर आहे. They are linking God's blessings based on their performance. आणि ते देवाची आशीर्वादाची शोध करत आहे त्यांच्या कृती अनुसार, त्यांच्या कामाच्या अनुसार. God is not selling anything. प्रभू कुठल्याही गोष्टी विकत नाही. Amen. आमेन. He's giving everything free. आणि देव आपल्याला सर्व गोष्टी मोफत देत आहे. Remember this. हे लक्षात ठेवा. He doesn't charge you anything. आणि देव तुम्हाला कुठलाही किंमत लावत नाही. प्रभु मैं 20 दिन उपवास किया, प्रभू मी 20 दिवस उपवास केला, बहुत रोया, खूप रडलो, अभी तो भी दे. आता तरी मला द्या. हम लोग सोचते हैं कि हम लोग रोए ना वो भी रोएगा. आपल्याला वाटले आम्ही रडत आहे म्हणून प्रभू पण रडतो. In my life I have never cried. आणि माझ्या जीवनामध्ये मी कधीच रडलो Only once I नाही. cried. एकदाच मी रडलो. When आणि तुम्हाला माहिती आहे कधी? when our daughter got married. जेव्हा माझी मुलीची लग्न झाले तेव्हा I felt so bad मला खूप वाईट वाटले, because that room of hers was empty. कारण तिची जी खोली होती ती रिकामी झाली म्हणून. But now I'm happy पण आता मी खुश आहे, because she has 2 children now. कारण आता तिच्या 2 लेकरे आहे. We are grandparents. आम्ही आजी आजोबा झाले आहे. Amen. आमेन. Even Moses cried, no? मोसा देखील रडले When he was at the Red Sea. जेव्हा तो तांबडा समुद्रापुढे होता. What did God say? आणि देवाने काय सांगितले? बराबर है, तू रोएगा फिर क्या हंसेगा क्या तू? पीछे एनिमीज है, आगे सी है, माउंटेन है, तो क्या है, रोएगा क्या? हंसेगा, रोएगा, बराबर है. नो, he didn't say that. असं देवाने सांगितले नाही. पुढे तांबडा समुद्र आहे, मागे शत्रू आहे, आजूबाजूला डोंगर आहे आणि तू हसणार काय, तू रडणारच आहे असं देवाने सांगितले का? What did God say? देवाने काय Why are you सांगितले? crying? तू का रडत आहे? Oh my. अगर मैं ऐसा बोले कोई आया इधर, क्यों रो रहा है? जर मी Pastor, विचारले तुमको हार्ट ही नहीं है. पास्टर तुम्हाला हृदयच नाही. हृदय ही नहीं, रोएगा नहीं तो क्या हंसेगा, कितना प्रॉब्लम है घर में. Isn't it? So we say, नहीं रोया ना, मैं भी रो रहा तुम्हारे साथ, अपन दोनों रोएंगे. तुम्हें कितना अच्छा पास्टर है, गाला लगाता तुम्हारा. हाँ? People love to walk by emotions. आणि लोकांना भावनाने चालायला खूप आवडत by आहे. faith. विश्वासाने ते What does चालत God नाही. say? देव काय बोलतो? Walk by विश्वासाने चाला. not by senses, not by emotions. आणि इंद्रियांनी नाही, भावनाने नाही चालले पाहिजे. Hello, walk by faith. विश्वासाने चाला. Amen. If you walk by emotions, people can cheat you. आणि जर तुम्ही भावनाने चालत असेल तर लोक तुम्हाला फसवू शकतो. Isn't it? होय ना? तुम बहुत जल्दी ये हो जाएगा. फेथ चलने वाले तुम नहीं हिलेगा. इमोशन चलने वाला बहुत जल्दी रोएगा तुम. आणि विश्वासाने चालले तर तुम्ही रडणार नाही. जर भावनाने चालले तर तुम्ही नक्कीच रडेल. तुम्हारे घर में कोई आया, आणि तुमच्या घरी कोणी आले, या या, कितना खुशी मिला. मला खूप आनंद वाटत आहे. अरे चाय बना उनके लिए, कितना अच्छा है. त्यांच्यासाठी चाय बनवा. तुम बोलेगा कितना अच्छे लोग हैं. आणि तुम्ही बोलेल किती चांगले लोक आहे. और दूसरा रूम में जाएगा, बोले क्यों आया मालने. रॉन्ग टाइम में आया वो. चुकीच्या वेळेस आला. हेलो. So walk by faith. म्हणून विश्वासाने चाला. Whether they say or not, कुछ तुम्हाला फरक नहीं गिरता. बघत आहे, दिसत आहे किंवा नाही तरी विश्वासाने Our चाला. standing is before God. आपला उभं राहणे देवापुढे आहे. It matters what God says about आणि you, खूप महत्वाचे आहे की देव तुमच्या विषयी not काय what बोलतो. people say about लोक you. तुमच्या विषयी काय बोलत आहे ही महत्वाची नाही. Even if they say good, जरी ते चांगले बोलतात, कितना अच्छा यार, क्या क्या बढ़िया दिख रहा है, उधर जाके बोलेंगे ऐसा ही बोला यार, तो क्या है,
You want to live in that jute? आणि तुम्हाला त्या खोट्यामध्ये जगायचं आहे का? What God says about you? देव तुमच्याविषयी You काय are बोलतो? precious. तुम्ही मूल्यवान You are आहात. blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. You are Amen. my favorites. तुम्ही माझे You are लाडके my आहात. ladla. आणि तुम्ही माझे लाडले आहात. Amen. Live by that identity. आणि त्या ओळखीने तुम्ही जगा. थोड़ा कुछ बोला तो अच्छा नहीं दिखो, बाप रे, वो बोला कि वो भगवान है, अरे प्रभु क्या बोल रहा है? प्रभू काय बोलतो तुमच्याविषयी? Amen. आमीन. That's important. ती महत्वाची He आहे. never tells lies. आणि देव कधीच खोटा बोलत नाही. Amen. आमीन. See in the Bible what he says about you आणि शास्त्रामध्ये बघा देव तुमच्याविषयी काय बोलतो. and live that way. आणि त्या प्रकारे जीवन Let जगा. no one change your आणि identity. कुणी तुमच्या ओळख बदलू The नये. devil is always there to rob your आणि identity. शैतान नेहमी आहे तुमची ओळख चोरी करण्यासाठी. Don't live a false identity. आणि खोटा ओळखीमध्ये जगू The true नका. identity. खरा ओळखीमध्ये जगा. Amen. आमीन. You are what God says about you. आणि तुम्ही तसंच आहे जसं देव तुमच्याविषयी बोलत आहे. Amen. आमीन. Sometimes I miss the message when I go here and there. आणि कधी कधी मी संदेश चुकवतो आणि इथे तिथे जातो. You know, the most important thing, आणि खूप महत्वाची गोष्टी आहे. you know, once I was reading 3 John 2, आणि एकदा मी 3 योहान 2 वाचत होता. and Holy Spirit revealed to me about the soul. आणि पवित्र आत्माने मला जीवाविषयी दाखवले, And which I can preach for months. जो मी महिनापर्यंत तुम्हाला शिकवण देऊ शकतो. And then I saw मग मी पाहिले the main problem is the soul. की मुख्य समस्या आपला प्राणच आहे किंवा जीव आहे. Many times my children always say, Daddy, have a seminar for the soul checkup. अनेकदा माझे लेकरे म्हणत आहे की डॅडी तुम्ही जीवाची हे सेमिनार ठेवा जीवाची तपासणीसाठी. Because Holy Spirit said, there is where is the problem. कारण पवित्र आत्माने सांगितले की जीवामध्येच मुख्य समस्या आहे. Once you learn that, एकदा तुम्ही जीवाविषयी शिकवण घेतले, you can be blessed तुम्ही आशीर्वादित होऊ शकत आहे automatically. आपोआप. Amen. आमीन. Once your soul is clean, एकदा तुमचा जीव शुद्ध झाले, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, you can be blessed easily. आणि तुम्ही सोयीस्कररित्या आशीर्वादित होऊ शकतो. We use so much prayer and crying and pleading and begging, आपण खूप प्रार्थना करतो, रडतो, विनंती करतो, भीक मागतो, but we don't receive. पण आपल्याला काय मिळत नाही. We try to buy आपण विकत घ्यायचे प्रयत्न by our करतो prayers and fasting. आपला उपवास व प्रार्थनाद्वारे. It's so easy आणि इतकं सोपं आहे. because what God sees is your heart, your कारण soul. देव काय पाहत आहे? तुमचं अंतःकरण, तुमचा जीव. I asked Holy Spirit, what is the heart मी पवित्र आत्माला विचारले हृदय म्हणजे काय, or spirit heart, आणि आत्मा हृदय म्हणजे काय. not the physical heart. आपला शारीरिक it's the हृदय soul. नाही, तो आहे आपला प्राण. Amen. आमीन. How many of us have done body checkup? आणि किती लोकांनी आपल्या शरीराच्या निदान केली आहे? Many. अनेक लोकांनी चेकअप केले How many असेल. of us have done soul checkup? आणि किती लोकांनी आपल्या जीवाची निदान केली आहे? Maybe none. आणि कुणी नसेल. You know, we live by a soul life. आणि तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या प्राणाच्या जीवनाने जगत आहे. This is very important आणि खूप महत्त्वाची आहे. because the Bible says it कारण शास्त्र असं म्हणत आहे in 3 John 2. 3 योहान 2 मध्ये, Beloved, प्रियानो, now he's talking to the born again Christians आणि देव नवीन जन्म पावलेले ख्रिस्तींशी बोलत because we आहे. are his beloved. कारण आम्ही त्याचे प्रिय आहे. Not I wish, but I pray. आणि मी असं इच्छा बाळगतो असं बोलले नाही की मी प्रार्थना करतो. That word wish is not the right word. आणि इच्छा धरणे ही काय बरोबर शब्द नाही. Yeah, I posted a message on wish. आणि इच्छाधारीवर मी एक संदेश पोस्ट केला. Beloved, I pray. प्रियानो, मी प्रार्थना करतो. See, it is God's desire. आणि ही देवाची अभिलाषा Holy आहे. Spirit through John पवित्र आत्मा योहानद्वारे wrote this. हे वाक्य लिहिले. You know, all the word of God is inspired by Holy Spirit. आणि सर्व ते जेव्हा ते वचन आहे पवित्र आत्माने त्यांना प्रेरणा दिली होती As our लिहिण्यासाठी. Father wanted, Holy Spirit led the आणि- writers to write. जसं आपल्या देवपिताला पाहिजे होते तसं पवित्र आत्माने लेखकांना प्रेरित केले लिहिण्यासाठी. Beloved, I pray प्रियानो, मी that प्रार्थना you may करतो prosper. की तुम्ही समृद्ध झालो पाहिजे, Prosper की तुम्ही समृद्ध झाले पाहिजे. is not against prosperity. आणि तो समृद्धीच्या विरुद्ध नाही. नहीं, हमको गरीब रहने का. नाही, मला गरीबच राहायचं आहे. हाँ? प्रभु का गौरव होगा. नहीं. प्रभूचा गौरव होतो जर मी गरीब राहिले Devil तर. चाहता है तुम गरीब रहे. आणि शैतानाची इच्छा आहे की तुम्ही गरीब असले बाकी पाहिजे, इधर का पैसा उधर देगा वो. कारण इथला पैसा तो बाहेर देणार उधर evil बढ़ाने के लिए. आणि ते दुष्टाई वाढवण्यासाठी. और हम लोग अच्छा बढ़ाने के लिए नहीं मांगता, हम गरीब रहने का. This is the आपण thought of आपल्याला the devil. चांगलं वाढवण्यासाठी आपल्याला काय नको, ही सर्व शैतानाची योजना आहे.
Doesn't the Bible say the wealth of the sinner is coming to the saints? आणि शास्त्र म्हणत नाही की पापी लोकांच्या धन संत लोकांकडे येत आहे. लिखा है बाइबल में. आणि आपल्याकडे शास्त्रामध्ये लिहिले आहे ना. But many want to escape through the rapture. पण अनेक लोकांना स्वर्गग्रहणाद्वारे पळून जायची इच्छा आहे. पैसा भी नहीं मांगता हम. त्यांना पैसा पण नको. God wants to give many things. आणि देवाला तुम्हाला अनेक गोष्टी द्यायची इच्छा आहे. You know, that message put so much fear. आणि त्या संदेशाने इतका भीती घातली होती. Okay. Beloved, I pray. प्रियानो, मी you प्रार्थना may करतो prosper की तुम्ही समृद्ध झालो पाहिजे in all things सर्व गोष्टींमध्ये and be in health. आणि तुम्हाला चांगलं आरोग्य असावे. This scripture आणि हा जो वचन is आहे so powerful. इतकं सामर्थ्यशाली I'm आहे. telling you. मी तुम्हाला सांगतो, Today, whatever I'm doing, I'm alive because of the scripture. आणि आज जर मी जिवंत आहे फक्त ह्या वचनामुळे मी जिवंत आहे. If you get this revelation, जर तुम्हाला हे प्रकाश मिळाले, one day I'm going to have a soul checkup seminar. एक दिवस मी प्राणाची तपासणीची सेमिनार ठेवणार आहे. Even if Pastor Peter agrees. आणि जर पास्टर पीटर सहमत झाले तर. I thank him for this wonderful invitation. आणि या सुंदर आमंत्रणासाठी मी पास्टरांना धन्यवाद देतो. We can have a beautiful seminar आपण एक सुंदर सेमिनार ठेवू where I'll शकतो, take you through the journey of soul cleansing. जिथे मी तुम्हाला जीव शुद्धीकरणाच्या प्रवासातून घेऊन जाणार Because आहे. soul is like a container. कारण हे जे जीव आहे एक पात्रासारखं आहे. What do you see through eyes? आणि जे पण आपल्या डोळ्यातून Hear आपण through ears. आपण कानातून ऐकत आहे Speak with your mouth. आणि आपल्या मुखातून बोलतो, It enters your soul. ते तुमच्या जीवामध्ये प्रवेश करतो. Many have stored much spiritual garbage in their soul अनेक लोकांनी खूप आत्मिक कचरा आपल्या जीवामध्ये साठवून ठेवली for आहे years, खूप वर्षापर्यंत, and they have done nothing. आणि त्यांनी त्याविषयी काहीच केले नाही. Because of which आणि ज्याच्यामुळे there's so much sickness and disease, त्यांच्यामध्ये खूप आजार व रोग आहे so much problems. आणि खूप समस्या आहेत त्यांना जीवनामध्ये. The first thing God expects you to do is keep your soul clean. आणि प्रथम गोष्टी देव अपेक्षा करत आहे की तुम्ही तुमच्या जीवाला शुद्ध ठेवले पाहिजे. That's why I was going to speak to you about anger. मी तुम्हाला रागाविषयी बोलणार होता. I gave the message. You can watch on the Facebook. आणि मी रागावर एक संदेश दिला आहे, तुम्ही फेसबुकवर बघू Because शकत आहे. many are having anger, कारण अनेक लोकांच्या मनामध्ये क्रोध आहे all in their soul. आणि किंवा त्यांच्या जीवामध्ये. Everyone is offended. प्रत्येक लोक नाराज होतात. Jesus said, offense will come. येशूने सांगितले की अडथळे येणार, नाराजगी येणारच आहे. Don't be shocked. आणि चकित होऊ नका. Amen. आमीन. One of the side effects of anger is also cancer. आणि रागाचं एक लक्षण कर्करोग पण आहे. So you must hear that message. म्हणून तुम्ही ते संदेश ऐकले Here it पाहिजे. says, इथे म्हणत आहे you may prosper and be in health, आणि तुम्ही समृद्ध झाले पाहिजे, तुम्हाला चांगलं आरोग्य असले पाहिजे, even as your soul prospers. जसं तुमचा जीव उन्नती करत आहे तसं. This is what Holy Spirit taught me. आणि असंच पवित्र आत्म्याने मला He said शिकवले. it means त्याचा अर्थ आहे that त्यांनी our सांगितलं Father wants to bless you born again Christians की आपल्या देवपिताला नवीन जन्मलेले ख्रिस्ती लोकांना आशीर्वाद with द्यायचा आहे, prosperity उन्नतीने of material things किंवा वास्तविक गोष्टीने and आणि good health. चांगल्या तब्येतीने. Amen. आमीन. Health and wealth आणि धन आणि आरोग्य is God's desire. ही देवाची इच्छा आहे. If you believe, जर तुम्ही विश्वास केले He'll open the doors to receive. मग तुम्ही दार उघडत आहे स्वीकार करण्यासाठी. If you don't believe, जर तुम्ही विश्वास करत He'll नाही close the door. तुम्ही दार बंद करणार. Don't ever say, why God you're not blessing? आणि असंच कधी बोलू नका की देव तुम्हाला आशीर्वाद का देत नाही. Because we are ignorant of God's word, आपल्याला देवाच्या वचनाचे ज्ञान नाही म्हणून we have closed the doors. आपण दार बंद केले आहे. When you know the word, जेव्हा तुम्हाला वचनाची you माहिती open the door to receive. तुम्ही दार उघडत आहे स्वीकार Whatever करण्यासाठी. you receive by faith. आणि जे पण तुम्हाला मिळत आहे ते विश्वासाने तुम्हाला And faith मिळत comes आहे. by the word of आणि God. विश्वास येतो देवाच्या वचनाने. Faith means having the knowledge of God's word. विश्वास म्हणजे देवाच्या वचनाचे ज्ञान असणे. Without faith, you cannot please आणि God. विश्वासाशिवाय तुम्ही देवाला संतुष्ट Faith करू is of शकत the नाही. heart. आणि विश्वास हृदयाची बाब God आहे. sees your heart. आणि देव तुमचे हृदय पाहतो. बाहर से तुम कुछ भी करो, वो faith नहीं है. बाहेरून तुम्ही काहीच करा तो विश्वास नाही. रोते धोते बाहर खेलते तो भाई घुटना टेकता हो, वो सब faith नहीं है. आणि हे सर्व विश्वास नाही. You are putting your faith in your own works. तुम्ही तुमचा विश्वास Your तुमच्या performance. स्वतःच्या कामावर ठेवत आहे, स्वतःच्या कृतीवर ठेवत आहे. Amen. आमीन. What God sees is your heart. आणि देव तुमचे अंतःकरण पाहतो. Faith in your heart. विश्वास तुमच्या हृदयामध्ये Without आहे. faith, it is impossible, please God. आणि विश्वासाशिवाय Impossible. देवाला संतुष्ट करणे at this. अशक्य आहे.
Impossible. अशक्य आहे. तुम लोग मैं अभी व्हाइट ड्रेस पहना, पैंट भी व्हाइट, शूज भी व्हाइट, सिर भी व्हाइट, सब करके आया. ये सब मैटर नहीं रखता है. ही गोष्टी तुम महत्वाची क्या पहना नाही. है? तुम्ही काय पांघरले आहे ही महत्वाची नाही. Come out with these external things. आणि हे सर्व बाहेरची गोष्टी आहे. You can do the best from externals. आणि बाहेरून आपण सर्वात उत्तम देखावा करू शकतो. But if your heart is not clean, you पण cannot जर be blessed. तुमचे हृदय शुद्ध नाही, Amen. मग काय गोष्टी होणार नाही. You know, many years back, आणि खूप when our वर्षांपूर्वी children were small, जेव्हा आमचे लेकरे that लहान time Holy Spirit gave me a message त्यावेळेस पवित्र आत्माने मला संदेश about दिला. dress up. आणि कसं वस्त्र घातले पाहिजे My children said, they were आमच्या small, very लेकराने small. सांगितले. Daddy, don't put that. डॅडी ते संदेश तुम्ही घालू नका. डैडी ऐसा डालेगा कि हमको ऐसा ड्रेस नहीं पहन सकते. मैं बोला ऐसा नहीं है. पण असं They नाही. didn't know that time. आणि त्यावेळेस त्यांना माहिती नव्हते. God wants you to look good, आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही चांगलं दिसले पाहिजे handsome and beautiful. आणि देखणा दिसले पाहिजे, सुंदर दिसले पाहिजे. I'm telling you from Holy Spirit. आणि मी पवित्र आत्माकडून तुम्हाला सांगत Only आहे. one thing he says. आणि एकच गोष्टी प्रभू बोलतो. In your dressing there should be modesty. आणि जे पण तुम्ही बस. पांघरत आहे त्याच्यामध्ये सुशोभितपणा असले पाहिजे. ये कलर वो कलर, ये ड्रेस, बाल काला क्या क्या, सफेद क्या क्या, रेड क्या क्या, वो मैटर नहीं ही रखता. गोष्टी महत्वाची नाही. सपोज एक आदमी सब ऊपर से नीचे तक एकदम फर्स्ट क्लास दिख रहा, मगर हार्ट उसका एकदम ही गंदा है, प्रेयर नहीं करता, बाइबल नहीं करता, चर्च नहीं करता, लॉर्ड ब्लेस करेगा तुम सोचता है? तुम उसको बोलेंगे अरे ये तो ब्लेस्ड है यार, क्या कितना सिंपल है, साइकिल में भी आता हो, चप्पल बगैर आता, अरे बाप रे और भी ब्लेस्ड हो गया हो. प्रभु वो नहीं देखता है, उसका हार्ट देखता है. Amen. Amen. That's why I want to teach you about the soul. म्हणून मला तुम्हाला प्राणावर शिकवण द्यायचं आहे. See, look at this. आणि ह्या So गोष्टीकडे Holy Spirit said, पवित्र आत्माने our Father सांगितले wants to bless you आमच्या देवपिताला तुम्हाला आशीर्वाद with द्यायचा आहे. prosperity of material things and good health. वास्तविक गोष्टीच्या समृद्धीने आणि चांगल्या तब्येतीने आशीर्वाद In short, it means आणि थोडक्यामध्ये त्याचा अर्थ आहे prosperity of health, prosperity of wealth. आणि तब्येतीची उन्नती आणि धनाची उन्नती. And then he said, आणि मग म्हणत आहे Paul, see that one word as there. पण एक जो शब्द आहे तसा किंवा जसा हे तुम्ही पहा. He said it is important to note the little word that I put there as in that verse. आणि प्रभूने सांगितले एक शब्द जो महत्वाचे आहे जसा त्या गोष्टीकडे तुम्ही अधिक लक्ष द्या. This आणि ती means खूप महत्वाची याचा अर्थ आहे that something has to happen before a born again Christian prospers in material things and good health. की काहीतरी अशी गोष्टी झाली पाहिजे जेव्हा एक नवीन जन्मलेले ख्रिस्ती आपल्या आरोग्यामध्ये आणि समृद्धीमध्ये किंवा वास्तविक गोष्टीमध्ये उन्नती करण्याच्या आधी त्याच्या जीवनामध्ये काहीतरी घडले See, पाहिजे. sometimes no, there are some hidden words. आणि कधी कधी लपलेले शब्द असतात. With a human mind you will not get it. आपल्या मानवी मनाने आपल्याला ते शब्द समजणार But नाही. Holy Spirit, पण पवित्र आत्मा if you are close to him, जर तुम्ही त्याच्या अगदी जवळ he will आहात tell you तो तुम्हाला सांगेल that one word is very important. की This तो verse. एक जो शब्द आहे ती खूप महत्वाची आहे. Amen. आमीन. See, the prosperity of one's soul आणि एका व्यक्तीच्या जीवाची उन्नती should take place first. ती प्रथम घडली पाहिजे. Then you will prosper मग तुम्ही समृद्ध in होणार health and wealth. आरोग्यामध्ये आणि धनामध्ये. Amen. आमीन. It's so simple. आणि इतकं सोपं आहे. But हम लोग ने क्या क्या पण उपवास आपण करो, काय प्रार्थना करतो? करो, मार के लो, कूद करो, ये करो, रोड़ो ओढ़ो, ये सब करके हम लोग ने कुछ भी फायदा नहीं इसमें. I'm not against prayer. आणि मी प्रार्थनाच्या विरोधात नाही. What is the use of prayer and fasting if your soul is not clean? आणि काय उपयोग जर आम्ही उपास करत आहे प्रार्थना करत आहे जर आपला जीव शुद्ध नाही तर. Once Holy Spirit said, एकदा I पवित्र gave आत्म्याने this सांगितले teaching आणि मी हे शिकवण दिले. when you're worshiping. आणि जेव्हा तुम्ही त्याची उपासना करतात प्रभु तुम्हारा हाथ देखता है क्या? प्रभू तुमचा हात बघतो ऐसा का? रखा क्या, ऐसा रखा है? की असं ठेवले आहे की तसं ठेवले आहे. पैर ऐसा रखा क्या, इधर रखा क्या, कैसा रखा है? और तुम पाय हिल रहा है कसे ठेवले क्या, आहे, रो रहा है तुम्ही पडत क्या, आहे, रडत आहे, ऐसा कर रहा है क्या, वो सब देखता है क्या? हे सर्व प्रभू बघतो का? हम लोग ऐसा करते हैं क्योंकि आपने लोग अरे सच्ची यार बहुत पावरफुल आदमी है, कैसा रो रहा है, देखो कैसा हिल रहा है भी कसं यार, रडतो, बाप रे. हळद पण आहे. See, वो बाहर का चीज नहीं देखता है, आणि प्रभू बाहेरच्या क्या गोष्टी देखता है? बघत नाही. काय बघतो? हाथ देखता है. तुमचं अंतःकरण पाहतो. तुम नहीं हिलाते भी ना, तुम्ही नाही साइलेंटली हलले बैठा तरी रहेगा. आणि शांत बसले असेल तरी This is the heart. तरी प्रभू आपल्या And by that अंतःकरण worship you are blessed. आणि त्या उपासनाद्वारे तुम्ही आशीर्वादित होतात. Amen. आमेन.
Simple, like a child I'm teaching you. आणि एक लेकरू सारखं मी तुम्हाला शिकवण देत आहे. तुम्हारा soul सिर्फ clean किया. तुमचा जीव जरी तुम्ही शुद्ध केले, that is what God sees. आणि हेच प्रभू पाहतो. Even big prophets in the Bible are mistaken. आणि शास्त्रामध्ये मोठमोठ्या संदेष्टांनी देखील चूक केली आहे. Amen. आमीन. Prophet Samuel, such a big prophet. आणि शॅम्युएल संदेष्टा खूप मोठा संदेष्टा And God होता. said, go anoint one of the family members. आणि देवाने सांगितले king. जाऊन एक कुटुंबाच्या सदस्यांना अभिषेक कर राजा म्हणून. The first son came. प्रथम पुत्र आला Prophet Samuel. आणि संदेष्टा Prophet Samuel. आणि Prophet. संदेष्टा सॅम्युएल. Designation देख के रखो. आणि ते पद तुम्ही लिहून ठेवा. किंग जैसा दिखता है. आणि हा राजासारखा दिसतो. देखो कैसे चल रहा है. आणि बघा तो कसं चालत आहे. He's tall, आणि तो उंच आहे, handsome. देखणा आहे. See his dressing. आणि त्याच्या वस्त्र बघा. Exact king के लिए fit है. आणि बरोबर राजासाठी तो योग्य आहे. Let me anoint him as मी king. त्याला अभिषेक करतो राजा म्हणून. God said, stop it. देवाने सांगितले थांब. I have not chosen him as king. मी त्याला राजा Look at म्हणून this. निवडले नाही. God doesn't see as man sees. आणि जसं मनुष्य पाहतो तसं देव बघत नाही, पाहत नाही. Amen. आमीन. एक आके गया. सामने बोल रहे ये रहेगा ये रहेगा. एक साम्युएलला भी नहीं था. वाटलं दुसरा असेल, तिसरा असेल, चौथा असेल, पण कोणी Last में नव्हता. डेविड. आणि शेवटी दाविदाला देवाने नेमले. उधर शीप देख रहा है वो. आणि तो मेंढरांची काळजी घेत वो होता. क्या किंग बन सकता तो है. काय राजा होऊ शकतो. ठीक है बोला अभी क्या है वही लास्ट रह गया हमारा परिवार में. आणि तो शेवटचा राहिलाय आमच्या कुटुंबामध्ये, त्याला बोलवा. लेके आया डेविड. डेविड ऐसा आया कैसा मालूम. दावीद कसा आला असेल माहिती नाही. ये प्रॉफिट सैमुअल ये संदेष्टा सॅम्युएल सांगितले हा ऐसा दिखता भी नहीं. हा तर दिसत पण God नाही. he is the one I आणि chose. देवाने सांगितले Anoint हाच him as आहे king. ज्याला मी निवडले आहे, त्याला This- राजा म्हणून अभिषेक करा. हेलो प्रॉफिट लोग भी मिस्टेक कर सकता है. संदेष्टा पण चुका करू शकतो. Once Holy Spirit said एकदा पवित्र आत्म्याने when I सांगितलं, was writing a message on the rapture, जेव्हा मी स्वर्गग्रहणावर संदेश लिहित I होता, asked him. मी त्याला Big विचारले. prophets have said. मोठमोठे संदेष्टांनी Then he gave सांगितले me a message. आणि मग पवित्र आत्म्याने मला संदेश दिले. True prophets, आणि खरा संदेष्टा, false prophets, खोटा संदेष्टा, and the third category he आणि put तिसरा गट prophets in error. संदेष्टा जे चुकात पडले आहे. Hello. 3 categories you must know. आणि 3 गट तुम्हाला समजले पाहिजे. One by one एक एक करून you must know. तुम्हाला समजले पाहिजे. I have posted all this message. You can read it. आणि हे सर्व संदेश मी पोस्ट केला आहे, तुम्ही वाचू शकत It's आहे. all very important. आणि खूप महत्त्वाची संदेश Okay, आहे. let's come back. I don't know how much time we have. Achha, we have time. Okay. You know, your soul affects your entire being. आणि तुमच्या जे प्राण आहे तुमच्या सर्व जीवावर त्याचा परिणाम होतो. Your soul is a part of your spirit. आणि तुमचा जो जीव आहे तुमच्या आत्माचा एक भाग It आहे. is the core part of आणि you. ती एकदम मुख्य केंद्र आहे. One of the most important parts of our being is your soul. आणि तुमच्या जीवाचा खूप महत्त्वाचा भाग आहे तुमच्या प्राण. It affects your entire part of your being. आणि तुमच्या संपूर्ण जीवावर त्याचा परिणाम होतो. You know, our soul means our mind, will and emotions. आमच्या प्राण म्हणजे आमचं मन आणि इच्छा आणि भावना. What you allow to be placed in your soul आणि जे तुम्ही परवानगी देताय तुमच्या जीवामध्ये ठेवण्यासाठी will affect you. त्याच्यात तुमच्यावर परिणाम होणार. The gates of your soul are eyes, आणि आपलं जीवाचे फाटक आहे आपले डोळे, what you see, जे तुम्ही बघत आहे, ears, कान, what you hear, जे तुम्ही ऐकत आहे, mouth, आणि मुख, what you speak. जे तुम्ही बोलत आहे. All are gates. आणि हे सर्व फाटक आहे What you take in, जे तुम्ही आत घेत आहे. you choose to take in, तुम्ही निवड करत आहे ते आत घ्यायला. it enters your soul. मग तो हे सर्व गोष्टी तुमच्या जीवात प्रवेश करतो. And know one thing, आणि एक गोष्टी जाणून घ्या, you live by your soul. तुम्ही तुमच्या प्राणाचे जीवनाने जीवन जगत आहे. Amen. आमीन. Doesn't the Bible say, आणि शास्त्र म्हणत नाही का, guard your heart, तुमच्या हृदयाची संभाळ guard कर, your soul तुमच्या प्राणाची संभाळ with कर all diligence. पूर्ण मेहनतीने, कष्टाने. Why? का? For out of it are the issues of life. कारण त्याच्यातूनच जीवनाचा भाव बाहेर You येतो. live by your soul life. तुम्ही तुमच्या प्राणाच्या जीवनाने जगत आहे. Amen. आमीन. कितना गार्बेज हम लोग ने स्टोर करके रखा है. आणि किती कचरा आम्ही आपल्या जीवात साठवून ठेवली आहे. Because many were ignorant. कारण अनेक लोकांना ज्ञान नव्हते. Amen. आमीन. When you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, the truth will make you
सत्य Free. तुम्हाला बंधमुक्त करणार. The truth that you know will make you free. जी सत्याची माहिती तुम्हाला आहे ती सत्य तुम्हाला The मुक्त truth that करणार. you don't know आणि will जी- bring you into bondage. जी सत्याची माहिती तुम्हाला नाही ती गोष्टी तुम्हाला बंधनात घेऊन येणार. Instead of taking care of our soul, आपल्या जीवाची काळजी घेण्याच्या हम लोग ऐवजी ने दूसरा लिया है. आपण दुसऱ्या गोष्टीवर रो के प्रार्थना करो, लक्ष लावले उपवास करो, आहे. प्रार्थना करो, ये करो वो करो. पास करा, प्रार्थना करा, असं करा, तसं करा. What is the use? काय उपयोगाचे? Your soul won't prosper. तुमचा जीव उन्नती करणार नाही. And if your soul doesn't prosper, आणि जर तुमचा जीव उन्नती करत नाही, you won't prosper. तुम्ही उन्नती करणार नाही. Know this well. हे चांगलं जाणून घ्या. What did you do to your soul? Let me ask आणि you. तुम्ही तुमच्या जीवाबरोबर काय केले तुम्हाला एक प्रश्न पहला विचार. बात, किधर है सोल? आणि पहिलं गोष्टी तुमच्या प्राण कुठे आहे क्या क्या काम है सोल का? आणि प्राणाची काय काय कामे आहे, कैसा कचरा निकालने का? कसं आम्ही कचरा बाहेर काढले All पाहिजे. this you must know. आणि हे सर्व तुम्हाला समजले पाहिजे. Don't think keeping spiritual garbage असं विचार करू नका की आत्मिक कचरा and ठेवू praying and fasting will help you. आणि प्रार्थना व उपास तुमची मदत करेल असं विचार करू Garbage नका. in, garbage out. आणि जे कचरा आत आहे ते कचरा आम्ही बाहेर काढले जो भी पाहिजे. हम बात करता है वो garbage निकलेगा बाहर. From the abundance of the heart, the mouth आणि speaks. हृदयाची विपुलतेने मुख बोलतो. Amen. आमीन. Even when you're praying for जेव्हा तुम्ही others. प्रार्थना करत आहे, Many years back, Holy Spirit told me. अनेक वर्षांपूर्वी पवित्र He was आत्म्याने teaching me सांगितलं about the demons. आणि मला दुरात्मेविषयी शिकवण देत Because I होता. asked him one day, आणि मी एक दिवस त्याला विचारले, because when I command the devil to come out, जेव्हा मी शैतानाला आज्ञा देतो बाहेर comes निघाय, out. तो बाहेर येतो. sometimes we कधी-कधी have to tell him 2-3 times. आपल्याला त्याला 2-3 वेळेस सांगावं लागतं, निकलो. बाहेर निघ. वो बोलता नहीं निकलता. तो बोलतो नाही येतो, निकलो. बाहेर नहीं निघ. नहीं निकलता. मी नाही येणार. Actually वो झूठ बोलता है. खरोखर तो खोटा बोलतो He's tormented, आणि त्याला पीडा होतो. but he checks our faith. पण तो आपल्या विश्वासाची तपासणी करतो. Do we give up? आपण आशा सोडून देतो का? और थोड़ा देर हम लोग ऐसा कर अच्छा निकल बहुत जलन हो रहा है. See, पहले ही बोलने वाला था वो, आणि आधीच तो सांगणार होता मला खूप जळण होत आहे, but he doesn't want to leave. पण त्याला निघून जायचं नाही. Then I asked Holy Spirit, why sometimes 3 times, sometimes 1 time? आणि मी पवित्र आत्म्याला विचारले का कधी कधी 3 वेळेस, कधी कधी एक वेळेस. That's the time he taught me आणि त्यावेळेस पवित्र आत्म्याने मला about the शिकवलं different types of demons वेगवेगळ्या श्रेणीचे दुरात्म्यांविषयी and how to deal with them. आणि त्यांच्याशी कसं आपण व्यवहार केले Then I पाहिजे. understood मग मला why समजले some demons require 2-3 times commanding. की का काही दुरात्म्याला 2-3 वेळेस आज्ञा द्यावं लागतं और बाहेर एक-एक demons निघण्यासाठी. out बोलते निकलते. आणि एकदा आपण कधी कधी सांगतो तर तेव्हाच बाहेर Okay, निघतो. that's a different topic. आणि तो वेगळा But he विषय. said, पण त्यांनी सांगितले your soul must be clean. की तुमचा जीव शुद्ध असले पाहिजे Always. नेहमी. When you command the demon to come out. जेव्हा तुम्ही दुरात्म्याला आज्ञा देताय बाहेर निघण्यासाठी, Amen. आमीन, That's very important. तुमचा जीव शुद्ध असले पाहिजे ही That's खूप the महत्वाची आहे. first, the basic thing a born again Christian must do is take care of your soul. आणि एक मूलभूत एक प्राथमिक गोष्टी एक नवीन जन्मलेले ख्रिस्तीने केले पाहिजे तो आहे की त्याने आपला जीवाला शुद्ध केले पाहिजे. Physical exercise profits. शारीरिक कसरत फायदेशीर आहे, Little. थोडा फायदेशीर आहे, Godliness. पण सुभक्तीपणा, Walking by love. प्रेमाने चालणे Profits in all things. तुम्हाला सर्व गोष्टीत ते फायदेशीर आहे. Amen. आमीन. I'm telling you, the devil will fear you so much. आणि मी तुम्हाला सांगतो शैतान तुम्हाला इतकं घाबरणार, वो बाहर का चीज नहीं देखता है. तो बाहेरच्या गोष्टी बघत नाही. तुम कितना पहलवान है. तुम्ही किती दष्टपुष्ट आहात, He is not frightened. आणि तो घाबरत नाही. Even atom bomb को डरता नहीं. आणि विस्फोटला पण तो घाबरत नाही. He doesn't have a physical body. त्याच्याकडे एक शारीरिक Isn't देह it? नाही, Hello. होय ना. उसको physical body है ही नहीं. त्याच्याकडे शारीरिक शरीर नाही Spirit body or spiritual body is God. आणि आत्मिक शरीर त्याच्याकडे आहे. So तलवार गन बीन से नहीं डरता. म्हणून बंदूक तलवारला तो घाबरत नाही. मैं कौन है पहला. अरे यार बॉम्ब को नहीं डरता, तुमको क्या डरेगा. As strong as your inner man is, जितकं बलवान तुमच्या अंतरी मनुष्य आहे he fears you. तो तुम्हाला घाबरतो. Hey man, आमीन. तुम इतना पतला लुकड़ा लड़का भी रहेगा हाफ पैंट पहन के भी डरेगा वो. Amen. Amen. That's why he told me your soul must be clean. म्हणून त्याने मला सांगितले तुमचा जीव शुद्ध असले पाहिजे. That's why I take care of my soul. म्हणून मी माझ्या जीवाची काळजी घेतो. You know, when a person's soul is clean, जेव्हा एक व्यक्तीचा जीव शुद्ध असतो even as a spiritual father, whatever you say. आणि एक आत्मिक पिता म्हणून जे पण तुम्ही मला बोलत असेल, I'm already 66 or 67 आणि years old. 67 वर्षाचा मी झाला आहे.
So I want to give you good advice. मला तुम्हाला चांगला सल्ला द्यायचा आहे. You know, when you take prayer from people, जेव्हा तुम्ही लोकांकडून प्रार्थना घेत आहे, their soul must be clean. त्यांच्या जीव शुद्ध असले पाहिजे. Anyone can pray, कोणीही प्रार्थना करू शकतो, but if that soul is contaminated, पण जर त्यांचा जीव दूषित आहे, they'll transfer that on you. ते सर्व दूषितपणा तुमच्यावर घालणार. Hello? Many Christians are not mature. अनेक ख्रिस्ती लोक प्रौढ नाही Designation देख के जाता है. आणि ते पद बघून जातात. You don't know. तुम्हाला माहिती नाही, Their soul must be clean. तुमचा जीव शुद्ध असले Their पाहिजे soul must be clean. आणि त्यांच्या जीव शुद्ध असले पाहिजे. Anyone who lays hands, आणि जो कोणी हात वर करतो anyone who lays hands on you, आणि जो कोणी तुमच्यावर हात ठेवून प्रार्थना करतो, you must be careful. तुम्ही जपले पाहिजे. I know many won't tell you all this. अनेक लोक तुम्हाला हे बोलणार नाही, That's why some of my teaching, many people don't like it. म्हणून अनेक जी माझी शिकवण आहे लोकांना आवडत नाही. But I always teach you the things that will help you. पण मी नेहमी ते गोष्टी तुम्हाला शिकवण देतो जी तुमची मदत करणार. Amen. आमीन. So take care of yourself. म्हणून स्वतःची काळजी घ्या. सर बाहर ऐसा पहना है इसके लिए, ऐसा नहीं है. Now, since if you don't know what is a soul, जर तुम्हाला माहिती नाही जीव म्हणजे काय, you will be deceived. तुम्ही फसले जाणार. Amen. आमीन. Okay. So this is a very powerful message. One day you have to hear this. आणि हा खूप सामर्थ्यशाली संदेश आहे. एक दिवस तुम्ही ते ऐकले पाहिजे. You know, Holy Spirit also told me पवित्र आत्माने मला सांगितले about a spirit, soul and body. आत्मा, प्राण आणि शरीराविषयी. Actually, those three things represent the Trinity. आणि खरोखर ही जी तीन गोष्टी आहेत त्रैकीय देवाला सादर करतो. As we are made in the image of God. जसं आम्ही देवाच्या रूपामध्ये बनवले गेले Amen. आहे. We are made in the image of God. आम्ही देवाच्या स्वरूपामध्ये Image and बनवले likeness. आणि त्याच्या समायिकपणामध्ये आणि स्वरूपामध्ये आपण बनवले गेले आहे. Image is different, likeness is different. आणि जी प्रतिमा वेगळी आहे आणि समायिकपणा वेगळी One day आहे. I'll teach you about likeness. Is very powerful. आणि एक दिवस मी तुम्हाला समानता विषय शिकवणार आहे, समायिकपणा विषय We शिकवणार आहे are जी खूप made in महत्त्वाची the आहे. image of the Trinity. आम्ही त्रैकीय देवाच्या स्वरूपामध्ये बनवले गेले आहे. Jesus is God in the flesh. आणि येशू देव आहे देहामध्ये And our body represents Jesus. आणि आपलं शरीर येशूला सादर करतो. Your spirit represents the Father. आणि आपली जी आत्मा आहे देव पिताला सादर As he is करतो. the Father of all spirits. जसं तो सर्व आत्मांचा पिता आहे. And your soul आणि तुमचा जो प्राण आहे, जीव आहे, represents the image of the Holy Spirit. ते पवित्र आत्माच्या प्रतिमाला सादर करतो. Amen. आमीन. That means our soul is like the Holy Spirit. आपलं जे प्राण आहे पवित्र आत्मा सारखा आहे. And one day I'll teach you the construction of the soul. आणि एक दिवस मी तुम्हाला जीवाची रचनाविषयी शिकवणार आहे. You know, we use the word, whatever you bind on earth shall be bound in heaven. आपण ह्या शब्दाचा उपयोग करतो, जे पण आम्ही पृथ्वीमध्ये बांधणार ते आपण स्वर्गामध्ये We use बांधले for the जाणार. devil. आपण हे शैतानासाठी उपयोग करतो. Only. फक्त शैतानासाठी Bind उपयोग the devil, करतो. bind the शैतानाला devil, बांधा, bind. शैतानाला बांधा. थोड़े क्रिश्चियन लोग तो हर एक जगह ढूंढते रहे, किधर डेवल इधर है क्या, बाइंड द डेवल, बाइंड द डेवल, कुर्सी के नीचे, इधर सिर्फ बाइंड करते रहते हैं सर लोग. फक्त शैतानाला बांधत ज्यादा आहे फोकस डेवल के ऊपर आणि है. अगदी लक्ष त्यांच्या शैतानावर आहे. बहुत बार डेवल उसमें नहीं रहता. डेवल बोलते हैं मेरा नाम ही खराब कर रहा है, मैं था ही नहीं इसमें, शैतान इसका बोलतो, या गलती से हो गया, वो गोष्टीमध्ये- मेरा नाम डाल रहे हो. ह्या चुकामध्ये झाले आहे तरी तो माझ्यावर दोष लावतो. बिकॉज बिलियर्स लोग बहुत उसके पीछे लगा है. कारण विश्वासू लोक शैतानाच्या मागे खूप आहे खुद का गलती नहीं देंगे, डेवल आणि नहीं कर, डेवल स्वतःच्यावर नहीं ते चूक बघत नाही, शैतानावर सर्व दोष लावतात. कर. वो बेचारा हार गया है, आणि तो तर हारलेला आहे. तुम जीता हुआ है. तुम्ही जिंकलेले लोक आहात. Jesus defeated him for आणि eternity. येशूने त्याला सार्वकालिकसाठी पराभूत केला आहे. Make him your doormat. आणि त्याला तुमच्या पाय पुसणी बनवा. Amen. आमेन. Whatever you bind on earth जे पण तुम्ही पृथ्वीवर will be बांधत bound in आहे heaven. ते स्वर्गात बांधले जाणार. What you loose on earth, आणि जे तुम्ही पृथ्वीमध्ये मोकळे करणार, what you permit shall be permitted. What you don't permit shall not be permitted. ज्या गोष्टीची तुम्ही परवानगी देताय त्याला परवानगी मिळेल, ज्या गोष्टीला तुम्ही अरे परवानगी बापरे. देत नाही त्याला परवानगी मिळणार तुमको नाही. अधिकार दिया है. तुम्हाला अधिकार देण्यात आली आहे. What you permit, जे तुम्ही परवानगी देणार heaven will permit. स्वर्ग त्याची परवानगी What you देणार. don't, जे गोष्टीची तुम्ही परवानगी देत heaven नाही will not. स्वर्ग त्या गोष्टीला परवानगी देणार Heaven is नाही. waiting for you. आणि स्वर्ग तुमची वाट बघत आहे.
तुम डार्कनेस परमिट करता, डार्कनेस बढ़ेगा. जर तुम्ही अंधकाराला परवानगी देताय, अंधकार वाढणार. लाइट परमिट करता, लाइट बढ़ेगा. प्रकाशाला परवानगी दिले, प्रकाश वाढणार. तुम्हारा हाथ में है. सर्व तुमच्या हातात आहे. शैतान का दरवाजा खोलो, शैतानासाठी दरवाजा या उघडा प्रभु का दरवाजा खोलो. किंवा प्रभूसाठी दार उघडा. ये धरती तुम्हारे हाथ में दिया आणि है. हे जे पृथ्वी आहे तुमच्या हातात देण्यात आली आहे. प्रभु तू बांधना. प्रभू तुम्ही बांधा ना. शैतान बहुत तकलीफ है, निकाल डेविल को तू. प्रभु लग मैं कुछ नहीं करने वाला. प्रभू बोलतो मी काय काढणार नाही मैंने सब शैतानाला. कर दिया मेरे तरफ से. मी तेरे को माझ्या- अधिकार दिया, तू कर. माझ्या तर्फेने मी सर्व केलंय, तुला आता अधिकार दिला आहे, तुम्ही करा आता. Once I was saying this, आणि एकदा मी असं बोलत होतो God is not going to do anything. की प्रभू काहीच करणार नाही. One person got up and went away. आणि एक व्यक्ती उठून गेला. Because मैं सोचा God करेगा. आणि मला वाटलं की देव करणार आहे, त्याला असं वाटले. और ये पास्टर बोलता प्रभु कुछ नहीं आणि करेगा. हा पास्टर बोलतो प्रभू काय करणार नाही. So many, उन लोग रॉन्ग डॉक्ट्रिन में भरा है. अनेक लोकांच्या मनात चुकीची शिकवण आली आहे. एक बार तुमको चाबी दिया, एकदा तुम्हाला किल्ली दिली, अधिकार दिया, तुम्हाला अधिकार दिले, तुम करने पड़ेगा. मग तुम्हालाच करावं लागेल. पुलिस खड़ा रहता है ऐसा, पोलीस अधिकारी उभा राहतो वो देखता भी नहीं कितना गाड़ी रुका है. आणि तो बघत पण नाही किती गाडी थांबल्या उसको आहे. मालूम है ऐसा किया तो रुकता है. त्याला माहिती आहे हात दाखवले तर गाडी थांबणारच आहे. मैं कौन है? अधिकार का लोग. मी कोण आहे? अधिकाराच्या व्यक्ती आहे. Amen. आमीन. वो बोलता क्या पाया पड़तो थांबा आणि- बाबा. काय? ओ ट्रक वाले थांबा ना, पाय पडू का, ऐसा बोलता हो. असं हमारे लोग बोलतो का? बोलते हैं ऐसा. आमचे लोक असं बोलतात. प्रभु दया करो, पाय प्रभू दया करा. पाय पड़तो प्रभु. हाँ? इधर पास्टर भी रोएगा, ट्रांसलेटर भी रोएगा, सब लोग रोएंगे. पास्टर रडणार, और हम लोग भाषांतर करणारे रोया रडणार, मतलब सर्व लोक क्या रडणार. अभिषेक था. आणि रडले म्हणजे अभिषेक आले. पुलिस कभी रोता नहीं है, पोलीस अधिकारी कधीच क्योंकि रडत उसको मालूम है नाही. उसका अधिकार. त्याला त्याचा अधिकार माहिती मगर आहे, बिलीवर को मालूम नहीं. पण विश्वासूला माहिती नाही. अभी तक ऐसा दया माया चलता रहता. दया करा प्रभू, काहीतरी करा प्रभू. खूप रडलो आता, उपास पण केलं आता. अजून काय राहिलंय काय लिस्टमध्ये ते पण दाखवा आम्हाला. नाही, इट्स गुड टू लाफ. आणि हसणे चांगली गोष्टी आहे. लाफ्टर इज अ हास्य एक चांगलं औषध आहे, गुड मेडिसिन. एक चांगलं औषध आहे. आय आस्क्ड होली स्पिरिट व्हाय गुड यू पुट देयर. आणि मी पवित्र आत्माला विचारले चांगलं हे शब्द तुम्ही का ठेवले ही तिथे. सेड गुड मीन्स इट कम्स फ्रॉम हेवन. आणि त्यांनी सांगितलं चांगलं म्हणजे ही गोष्टी स्वर्गातून येतो. आमेन. आमीन. इट्स अ गुड मेडिसिन. आणि हे एक चांगलं औषध आहे. नो साइड इफेक्ट्स. आणि त्याच्या काही दुष्परिणाम नाही. हेलो, कितना भी हंसो कुछ साइड इफेक्ट्स नहीं. आणि किती हसले तरी त्याचे काही दुष्परिणाम इधर होणार नाही. मेडिसिन लिया तो साइड इफेक्ट्स आता आणि है. इथे आपण गोळी घेतले तर त्याचे एक दुष्परिणाम गोली होतो. घेतलं, इधर ठीक होता उधर खराब करता हो ऐसा. फिर बाद में हा चांगलं झालं डॉक्टर, आता बरं झालं. 1 साल के बाद इथं आता प्रॉब्लेम आला बघा इथं. असं ना, डोंट वरी इधर के लिए देता हूँ तो इधर का ठीक हो, अभी इथं पण झालं बघा. ये सिलसिला चालू रहता है. बट लेट मी टेल यू, डॉक्टर्स आर ऑल्सो फ्रॉम गॉड. पण तुम्हाला सांगतो डॉक्टर पण देवापासून आहे. दे आर अ गिफ्ट फ्रॉम गॉड. ते देवापासून एक देणगी आहे. If the doctors wouldn't have been there, जर डॉक्टर नसते, what about those who don't believe? त्या लोकांविषयी Lord. काय जे प्रभूवर विश्वास करत नाही तो त्या उनको कौन लोकांचं आरोग्य काय देगा? होणार, त्यांना कोण आरोग्य देणार. Amen. आमीन. But there are good and bad doctors. पण चांगलं व वाईट डॉक्टर दोन्ही आहे. But that's a gift from God. पण ही देवापासून एक देणगी आहे. But the greatest gift, greatest healing is from Jesus. पण सर्वात मोठा देणगी, सर्वात मोठा आरोग्य येशू देतो. Even the doctors say, no, आणि डॉक्टर पण बोलत आहे I did my surgery. मी माझ्या शस्त्रक्रिया I did my केली, best. मी माझा उत्तम केला, You look to God now. पण आता तुम्ही देवाकडे लक्ष लावा. They also agree. ते देखील सहमत आहे. Okay. So now I was saying about what you bind on earth, no? आणि जे आम्ही पृथ्वीवर बांधणार होते त्याच्याविषयी सांगत होता मी. Actually, the keys to binding and losing have to do with your soul. आणि खरोखर जी किल्ली आहे बांधणे आणि मोकळे करणे, ही गोष्टी तुमच्या जीवाबरोबर त्याची घेणे देणे आहे. Many didn't know this. अनेक लोकांना ह्याची माहिती नव्हती. For example, उदाहरणासाठी when you take offense when people hurt you, ज्या लोक तुम्हाला नाराज करत आहे आणि ते नाराजगी तुम्ही ठेवत you आहे, bind that offense to your soul. तुम्ही त्या नाराजगीला तुमच्या जीवाबरोबर बांधून ठेवता. Remember this. हे लक्षात ठेवा. And what you choose to bind to your soul, आणि जे तुम्ही निवड करत आहे तुमच्या जीवाबरोबर बांधण्यासाठी, heaven binds it. स्वर्ग देखील ते बांधून ठेवतो.
and it remains. आणि ती राहते तसं. Heaven won't remove it. आणि स्वर्ग ती काढणार नाही. You choose. तुम्ही You chose to bind it. तुम्ही निवडले ते बांधून ठेवण्यासाठी तुमच्या Now who जीवाबरोबर. has to loosen it? आता ते कोण मोकळं केले पाहिजे? You have to loosen तुम्ही it. ते सैल केले पाहिजे. What you bind, जे तुम्ही बांधणार heaven will bind. स्वर्ग ते बांधणार. What you lose, जे तुम्ही मोकळे करणार heaven will loose. स्वर्ग ती मोकळी करणार. Amen. आमेन. So whatever you lose, म्हणून जे पण तुम्ही मोकळे करता heaven will lose everything from here. आणि प्रभू जे स्वर्ग आहे सर्व गोष्टी तुमच्यापासून मोकळं करणार, सैल करणार. Let be anything. आणि कुठल्याही गोष्टी असू द्या. Addictions, व्यसन cigarette smoking, आणि धूम्रपान करणे, alcohol, दारू पिणे, whatever addictions you have taken in, जे पण व्यसन तुम्ही आत घेतले you आहे have bound yourself, तुम्ही स्वतःला त्याच्यात बांधून ठेवले and आहे heaven binds it आणि स्वर्ग देखील त्याला बांधतो because you chose it. कारण तुम्ही त्याची निवड केली. But now you can choose पण आता तुम्ही निवड करू to शकत loosen it. त्याला मोकळं करण्यासाठी. Amen. आमेन. Anything कुठल्याही that गोष्टी you choose to lose, heaven will loosen. आणि कुठल्याही गोष्टी जे तुम्ही निवड करत आहे मोकळं करण्यासाठी स्वर्ग देखील त्या गोष्टीला मोकळं And करणार. you can be free. आता तुम्ही बंधमुक्त होऊ For this शकता. purpose, Jesus आणि came. ह्या हेतूसाठी येशू He आले. came to set you free. आणि येशू आले तुम्हाला बंधमुक्त करण्यासाठी. Every day I declare, दररोज मी घोषणा करतो I break the control of the devil over me in Jesus' name. शैतानाच्या नियंत्रण माझ्यावरून मी तोडून टाकतो येशूच्या I नावात. break the control of humans over me in आणि Jesus' name. मनुष्य जातीचे नियंत्रण माझ्यावरून मी तोडून टाकतो येशूच्या God नावात. doesn't want you to be under anyone's control. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही कुणाच्याही नियंत्रणाखाली असले Remember पाहिजे. this. हे लक्षात ठेवा. Even God does not control you. आणि देव देखील तुमच्यावर नियंत्रण Does God करत control नाही. you? देव तुमच्यावर Does नियंत्रण God करतो? force you? देव तुमच्यावर बलजबरी करतो का? Never. कधीच नाही. Even if you don't come to church, जरी तुम्ही म्हणलीत येत नाही He'll not say, देव बोलणार नाही इधर बैठ. चल इथेच असं बस. बोलत नाही, नाही. असं देव कधीच करत नाही. When Jesus went to Mary and Martha's house, जेव्हा येशू मरिया व मार्थेच्या घरी गेले Mary was hearing the word. मरिया वचन ऐकत होती. What Martha was doing? मार्था काय करत होती? Serving, ती सेवा करत होती. not hearing. ती ऐकत नव्हती. Did Jesus say, येशूने सांगितले का Martha, की इधर मार्था बैठ. खाली बस. Word of God मैं सुना रहा हूँ, सुन. देवाचे बोला? वचन मी सांगत आहे ते ऐक. नाही नहीं बोला. असं काय बोलले नाही. He was still speaking to Mary. आणि तरी तो मरियाशी बोलत होता. At a certain time, आणि थोड्या वेळानंतर Martha was not hearing, मार्था ऐकत so नव्हती she was disturbed. म्हणून ती विचलित This झाली. is what happens आणि असंच होतो when you don't hear the word of God. जेव्हा तुम्ही देवाचे वचन ऐकत You are नाही disturbed, तुम्ही worried, विचलित tensed. होतात, चिंता करतात, तुम्ही काळजीत पडतात. And she is saying, आणि तिने सांगितले Lord Jesus, की प्रभू send येशू Mary. मरियेला पाठव. Look at this. आणि या गोष्टीकडे बघा. Some want to work and make him happy. आणि काय लोकांना काम करून प्रभूला खुश करायची इच्छा असते. Priority is hearing the word. आणि प्राधान्य आहे देवाचे वचन ऐकणे. What did Jesus say? आणि येशूने काय सांगितले? Martha, Martha. मार्था मार्था. कितना बार बोला? 2 बार बोला. किती वेळेस सांगितले? 2दा. मतलब फेड अप बोल क्या बोलते हैं? मार्था मार्था, हम लोग मार्था इधर आ ऐसा बोलते हैं. मार्था मार्था मतलब समझ में आया. हम लोग घर में ऐसा बात करते हैं. So पण you all घरी know असं it. बोलतो जेव्हा आपण है ना? वैतागून जब जातो. वैतागुन हो गया तो मतलब मार्था मार्था यार तो कितना बार बोलने ऐसा. मार्था मार्था, you are troubled. One thing is required, आणि एक गोष्टी महत्वाची आहे तुला मार्था. and that Mary has taken. आणि ती जागा मरियेने घेतली आहे. Amen. आमेन. That won't be taken away from her. आणि ही जागा मरियापासून काढण्यात येणार नाही. Amen. If you have come to hear the word of God, आणि जर तुम्ही आले आहे देवाचे वचन you are ऐकण्यासाठी blessed. तुम्ही आशीर्वादित आहे. Amen. आमेन. More than you working, आणि तुम्ही काम against करण्यापेक्षा work. मी कामाच्या विरोधात नाही. work at his own place. आणि कामाची त्याची स्वतःची जागा आहे. Amen. But you cannot buy favor. पण तुम्ही अनुग्रह विकत घेऊ शकत नाही. प्रभु मैं इतना काम किया, प्रभू आशीर्वाद मी दो. खूप काम केला, मला आशीर्वाद दे. वचन सुना नहीं, वचन नहीं सुना, मैं बहुत काम करता. वचन ऐकले नाही पण मी खूप काम केला. बहुत मेहनत करता, फुल डे. पूर्ण दिवस मी काम करतो. अभी आशीर्वाद दे, आता मला आशीर्वाद दे. पक्का मिलेगा तुमको. फिर बाद में बनेगा इतना काम करके भी कुछ नहीं मिला. हाँ? तुम्ही बोलेल इतकं काम केल्यानंतरही मला काय मिळाले नाही. प्रभू तुम्हाला आशीर्वाद दिला नाही. Priority is
the word of God. प्राधान्य आहे देवाचे वचन. Amen. Amen. Know this well. हे चांगलं जाणून घ्या. So you're coming to church and hearing the word, you're blessed. तुम्ही मंडळीत येऊन वचन ऐकत आहात, तुम्ही आशीर्वादित Even the आहात. Bible says, no? ते Do शास्त्र not forsake assembling. शास्त्र पण म्हणत आहे सहभागितामध्ये येणे चुकू नका. I asked Holy Spirit, why? मी पवित्र आत्माला विचारले का? Hebrews 10:25, why? इब्री करा 10:25 मी पवित्र आत्माला विचारले का? He said, त्यांनी सांगितले the preparation for the rapture takes place when you gather in the church. आणि स्वर्गग्रहणाची तयारी तिथे होतो जेव्हा आपण मंडळीत एकत्रित येतो, तेव्हा स्वर्गग्रहणाची तयारी होतो मंडळीमध्ये. Amen. Amen. Remember this. हे लक्षात ठेवा. Okay, so I said, so you can loosen anything that is bound to your soul. म्हणून जे पण तुमच्या जीवामध्ये तुम्ही बांधून ठेवले ते कधी तुम्ही मोकळं करू शकत आहे. You can be free anytime. आणि कधी तुम्ही मोकळे होऊ शकत आहे. Because God wants His people to be clean of everything. कारण देवाची इच्छा आहे की त्याचे लोक सर्व गोष्टीपासून शुद्ध झाले पाहिजे. We know about physical, no? आपल्याला शारीरिक सफाई विषय माहिती आहे, हम लोग नहाते स्वच्छता हैं. विषय माहिती आहे, आपण अंघोळ घेतो 2-3 बार. आणि 2-3 वेळेस अंघोळ घेतो, घर साफ करते, घराला स्वच्छ ठेवतो एकदम क्लीन, बिल्कुल आणि कचरा. स्वच्छ ठेवतो. मैं बहुत क्लीन रखता हूँ घर. मी माझ्या घराला खूप स्वच्छ ठेवतो. क्यों? का? कीटाणु नहीं आने मांगता, कचरा ये सब नहीं आने मांगता, जंतू गंदगी, कचरा काय नाही आले बीमारी पाहिजे. आता ऐसे सोचते हैं ना. आणि आजार येणार But that नाही also तर. teaches us spiritual things. पण ही गोष्टी आपल्याला आत्मिक गोष्टीची There's देखील also शिकवण देते. spiritual dirt. आणि आत्मिक कचरा विषय काय? उधर तो कीटाणु नहीं, डेवल आएगा. आणि तिथे कीटाणू येणार नाही, शैतान येणार जर आत्मिक कचरा तुमच्यात आहे तर. वो तो और खतरनाक है आणि ये, ती खूपच धोकादायक आहे हे Mosquito शारीरिक से. मलापेक्षा, ढासापेक्षा. है ना, वो तो और खतरनाक है. आणि ते जे शैतान खूपच मग खतरनाक आहे. उसकी ओर नहीं देखते हम लोग. आपण त्या आत्मिक सफाईकडे लक्ष फिजिकल लावतो. क्लीन मांगता, शारीरिक स्वच्छताकडे आपण लक्ष अच्छा देतो. है, अच्छा है. चांगली आहे, But priority spiritual. पण प्राधान्य आत्मिक गोष्टींसाठी असले Our पाहिजे. real enemy is Satan and demons. आपला खरा शत्रू शैतान व दुरात्मे आहे. Amen. Amen. So God wants you to be clean, म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही शुद्ध असले so you can पाहिजे, be filled with His glory and power. जेणेकरून तुम्ही त्याच्या गौरव आणि सामर्थ्याने भरून गेले Then पाहिजे. you can stand there and say, मग तुम्ही उभे राहून बोलू there is शकता no darkness in me. की माझ्यामध्ये काही अंधकार नाही, I'm totally clean. मी पूर्णपणे शुद्ध आहे, My soul is whole. माझा जीव अखंड आहे, So I'm going to prosper. म्हणून मी समृद्ध Even Jesus said that आणि येशू पण सांगितले in John 14:30. योहान 14:30 मध्ये, Satan is coming शैतान येत आहे to tempt me, मला attack मोहात me, पाडण्यासाठी, but he has nothing of him in me. पण त्याच्या कुठल्याही गोष्टी माझ्यामध्ये नाही. Jesus बोला क्या नहीं? आणि येशूने असं सांगितले की नाही, The devil आ रहा है, देखो, बघा शैतान येत आहे अटैक करने के लिए. माझ्यावर हमला करण्यासाठी, मग उसका कोई भी चीज मेरा अंदर नहीं है. पण शैतानाच्या कुठल्याही वस्तू माझ्यात नाही कुछ भी अंधकार नहीं है. आणि कुठला अंधकार माझ्यात वो नाही कुछ नहीं कर सकता. आणि तो काही माझ्या करू शकत नाही, Amen. तो येऊ शकत नाही. आमेन. The devil comes शैतान येतो to check whether there's spiritual dirt. आणि हे बघायला की तुमच्यामध्ये आत्मिक घाण आहे किंवा नाही. But if you say पण जर तुम्ही there's सांगता nothing of the devil in me, आणि शैतानाच्या काही गोष्टी he can माझ्यामध्ये, do nothing. मग तो तुमच्या काही इजा करू शकत नाही. Hello. That's why the most important part of your being is your soul. म्हणून तुमच्या जीवाचा खूप महत्त्वाचा भाग आहे तुमच्या प्राण. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत आहे Come out of it and be separate. आणि त्याच्यातून बाहेर या आणि वेगळं व्हा अंधकार सन मिक्स मत हो. आणि अंधकाराबरोबर मिश्रित होऊ नका. Advertise for heaven. आणि स्वर्गासाठी विज्ञापन Don't करा, advertise for hell. नरकासाठी विज्ञापन करू नका. Amen. आमेन. You know, one more thing I want to tell you. अजून एक गोष्टी सांगायची आहे. There are many things, but अनेक गोष्टी आहे. you know, Holy Spirit also taught me. पवित्र आत्माने मला शिकवले. There's also a soul tie, आणि जीवाची देखील एक बांधणी असतो, which many don't know. जे अनेक लोकांना माहिती नाही. Many जीवाची have made बंधन, a soul tie अनेक लोकांनी एक जीवाची by बंधन केली having wrong physical relationships आणि ते चुकीचा शारीरिक संबंध ठेवत आहे. with people before or after marriage, आणि लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतरही ते चुकीचा संबंध ठेवत आहे apart from your spouse, त्यांच्या पती किंवा पत्नीच्या व्यतिरिक्त, which needs to be broken. आणि जे आपण तोडले पाहिजे. This is very important. आणि ही पण खूप महत्त्वाची most आहे, important. खूप महत्त्वाची आहे. One day I'll teach you in depth about that. आणि एक दिवस मी तुम्हाला सविस्तरमध्ये हे सर्व शिकवणार That's आहे. why some people who have repented, आणि काय लोक ज्यांनी पश्चाताप केले आहे of wrong relationships, चुकीच्या नातेसंबंधाविषयी, but still that thought is there. तरी त्यांच्या मनात ते विचार असतो. अभी भी ऐसा मन लगता है. आता पण त्यांच्या मन होतो. क्यों ऐसा? का?
This is the reason. आणि हीच कारण आहे. Every problem actually प्रत्येक समस्या खरोखर is of the soul. ती जीवाचीच असते. That's why even if you don't want that relation yet, that relationship attracts you. जरी तुम्हाला ते नातेसंबंध नको तरी ती जी संबंध आहे तुम्हाला आकर्षित करतो. And the worst thing is that आणि सर्वात वाईट गोष्टी आहे whatever that person suffers, आणि जो पण दुखातून तो दुसरा व्यक्ती जातो you will suffer. तुम्हाला देखील ते दुःख होणार. This is a great revelation, आणि एक महान mystery, प्रकटीकरण आहे, रहस्य आहे, which I'll teach you one day. जे एक दिवस मी तुम्हाला But you शिकवणार. must break it. पण तुम्ही ते जीवाचे बंधन तोडले पाहिजे. Hello. Many don't know this. अनेक लोकांना ही माहिती नाही. You know, the first priority the devil has is to destroy marriages. आणि प्रथम प्राधान्य सैतानाची अशी आहे की त्यांनी विवाहाला तोडले पाहिजे किंवा विवाहाचा नाश That's केला what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्माने मला That's his सांगितलं. first priority. ही त्याची प्रथम प्राधान्य That's why आहे. I've seen म्हणून मी पाहिले so आहे many people, the divorce fights. ती लोक लग्नामध्ये घटस्फोट आहे, भांडण आहे. ऐसा लगता है husband wife बहुत खुश है. असं वाटत आहे की पती पत्नी खूप खुश आहे. हम लोग देखते हैं ना एक्टर्स लोग आपण अभिनेता अभिनेत्रीला पाहतो ना, घर में झगड़ा करते. घरी ते भांडतात. अरे फोटोग्राफर आया, अच्छा ए हाथ पकड़, हाँ? हाथ पकड़ के फोटोग्राफर. जाने का. हात धरा. फिर वो लिखेगा कितना प्रेम है दोनों में. आणि ते हाँ, बघतो की किती प्रेम आहे दोघांमध्ये. इंटरव्यू हो गया घर में, ए, जा तू मैं मेरा. हेलो. और हम लोग बोलते कितना प्रेम है यार सच्ची हाथों में. आपण बोलतो ते एकमेकांवर खूप प्रेम करतात बघा. I gave this message last week. आणि मागच्या आठवड्यात मी हा संदेश दिला. What God wants is heart-to-heart relationship between husband and wife. आणि देवाची काय इच्छा आहे की हृदयाचे आणि हृदयाचे संबंध असले पाहिजे पती पत्नी बरोबर. He said there's no problem. They have physical relationships. आणि काय समस्या नाही जर त्यांचे शारीरिक संबंध आहे तर, They are having it. आणि ते तर करतच आहे, But पण they are not having heart-to-heart relationship. पण त्यांच्या हृदयाबरोबर हृदयाची संबंधच नाही. The question will be, आणि प्रश्न तुमच्या which is असेल, important? कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या, Physical relationship शारीरिक संबंध or heart-to-heart किंवा relationship? हृदय ते हृदयाची संबंध. Hear all that about me. आणि ते तुम्ही सर्व I've said all ऐका. that. मी हे सर्व सांगितले You know, I आहे take त्या all this from the संदेशात. Holy Spirit. आणि हे सर्व गोष्टी मी पवित्र आत्माकडून घेतो. I don't read much books. आणि मी अधिक पुस्तक वाचत Not नाही. because it is wrong. असं नाही की ते चुकीचं आहे The म्हणून. Lord has kept me personally away. आणि प्रभूने मला ह्या So गोष्टीपासून that वैयक्तिकरित्या दूर When He ठेवलं, teaches me, जेणेकरून जेव्हा प्रभू मला शिकवण देतो. I should not say, नहीं, but उसने ऐसा क्यों बोला, उसने ऐसा पण मी नहीं असं बोला." नाही सांगितलं पाहिजे, त्या व्यक्तीने असं सांगितलं, ह्या व्यक्तीने असं That's why before सांगितलं. marriage, म्हणून लग्नाच्या आधी I told my wife, पास्टरने मला सांगितले we are going to pray daily. की आम्ही दररोज प्रार्थना करणार As आहोत. husband, wife, पती पत्नी म्हणून. more than 30 years, आणि 30 वर्षापेक्षा अधिक झाली आहे. every day we are praying together. दररोज आम्ही एकत्र प्रार्थना करत आहे. Amen. आमीन. And when new people come, आणि जेव्हा नवीन लोक I येतात, tell them, मी त्यांना सांगतो start with prayer. प्रार्थनाने जीवनाची सुरुवात करा. क्योंकि एक बार शादी हो गया ना, एकदा लग्न झाले मग थोड़ा ज़्यादा 1 साल हो गया, तुम अभी बोला प्रेयर करो, अभी शर्म आता. 1 वर्षानंतर प्रार्थना करा, मला लाज वाटते. हाँ? और नया नया में सब करते, बाद में करो बोला तो मुश्किल है. कंसिस्टेंसी नहीं रहता है. आणि सातत्य राहत और नाही. एक फैमिली आया, एक कुटुंब आले, फास्टर तुमने बोला मैंने स्टार्ट किया, मगर ना मेरे को बुलाने पड़ता हमेशा उसको, प्रार्थना को आओ, वो क्यों नहीं बुलाता. ये झगड़ा की वजह से प्रार्थना ही नहीं होता है. सिंपल रीजन. आणि काय साधे सोपं कारणासाठी. क्या होगा तुम बुलाए तो. तुम्ही बोलवले तर काय झाले. सीधा ईगो. आणि ती प्रतिष्ठा बघा, ती मैं अभिमान ही क्यों बुलाने का उसको, की मी तिला का बोलवले पाहिजे, वो क्यों नहीं बुलाता ती है. मला का बोलवत नाही. इसका मतलब इसके लिए प्रेयर नहीं करेगा. ह्याचा अर्थ आहे की तुम्ही प्रार्थना करणार नाही. Look at this. ह्या गोष्टीकडे We बघा. didn't have any problem. आम्हाला काही समस्या Even झाली the thought didn't come. आणि असं विचार पण आले नाही. She calls or I call. आणि मी बोलवते किंवा पास्टर She is बोलवतो. working मी काम करत in आहे. income tax till now. इन्कम टॅक्स मध्ये कामात आहे आतापर्यंत. The Lord did not tell her to leave. आणि प्रभूने मला सांगितले नाही सोडायला. Whatever God leads me, I do. आणि जे पण प्रभू मला चालवतं तसं मी She is करतो. working. मी काम करत आहे. But we pray daily पण दररोज आम्ही प्रार्थना Every करतो. day. दररोज प्रार्थना till करतो. today. आजपर्यंत.
Even before our children were born, we prayed for them. आणि आमच्या लेकरांच्या जन्म होण्याच्या आधी पण आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. Even till today we are praying for them. आजपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी Not only प्रार्थना our करत children, but children आणि now. फक्त लेकरांसाठी नाही, लेकरांच्या लेकरांसाठी देखील प्रार्थना करत आहे. Those who are contemplating on getting married, आणि जे विवाह करण्याच्या Get married to a विचार believer. विश्वासू बरोबरच लग्न करा. second, दुसरा, that believer must come to church. आणि तो विश्वासू मंडळीत आला पाहिजे. Third, तिसरा, decide to pray. आणि निर्णय करा की तुम्ही एकत्र प्रार्थना Why? करणार का. Holy Spirit said, पवित्र when आत्म्याने you pray for one another, जेव्हा तुम्ही एकमेकांसाठी God knits प्रार्थना your heart to one another. आणि देव तुमचे हृदय एकमेकांशी विनवतो. Amen. आमीन. It's good to get married. आणि लग्न करणे चांगली गोष्टी आहे. One can chase 1,000. 1,000ला पळवू शकतो. Two can chase 2 10,000 पळवू शकतो. double ne many times. आणि दुप्पट नाही पण 10 पट्टीने जास्त. शादी नुकसान नहीं है. आणि लग्न नुकसान नाही. You have to adjust. तुम्ही जुळून घेतले पाहिजे, जुळवून घेतले शादी के पाहिजे, पहले तो सांभाळून घेतले पाहिजे. बेस्ट दिखेगा सब तुमको. आणि लग्नाच्या आधी सर्व चांगलं दिसेल तुम्हाला. ये लो पानी. पाणी घ्या. थैंक यू. धन्यवाद. और मैं दरवाजा खोलता हूँ. अच्छा, शादी के बाद तू दरवाजा खोल. ए पानी ले गया. So we have to adjust, no? म्हणून आम्ही सांभाळून घेतले पाहिजे. It's different before. आणि different आधी now. वेगळा असतो, But we have to adjust. पण आम्ही सांभाळून घेतले पाहिजे. Amen. आमीन. 50% मैं आता हूँ, तुम 50% आओ. 50% तुम्ही या, 50% मी येतो. नहीं तो मैं 100% आता हूँ. नाहीतर मी 100% जातो. चलेगा. चालेल. Amen. No problem. Even my son Kenneth was a miracle. आणि माझा मुलगा केनिथ देखील एक चमत्कारचा मुलगा आहे. Amen. Because that time they said it's a girl. त्यावेळेस डॉक्टरने सांगितले की मुलगी आहे. She also knows it. आणि मला पण माहिती आहे. God told me it's a boy. आणि देवाने मला सांगितले की So मुलगा my आहे. wife said, you keep on telling girl, girl, what will happen now? आणि तुम्ही मुलगा मुलगा सांगत आहे, आता मुली झालं तर काय. But at that time, it was night time. I think 2 o'clock or 4 o'clock, I don't know. 2:30 वाजता होती रात्रीची. That time I didn't have a car, त्यावेळेस मला कार नव्हते 2-wheeler. आणि 2 चाकी गाडी I took होते. my wife मला घेऊन गेले to the best of the best hospital, सर्वात उत्तम हॉस्पिटलमध्ये, Sassoon Hospital. ससून हॉस्पिटलमध्ये. See, where his children are, God is there, no? आणि जिथे त्याचे लेकरे आहेत, देव तिथे आहे. Amen. आमीन. It doesn't matter, बड़ा है का छोटा है. मोठा आहे किंवा छोटा प्रभु आहे, है हमारे साथ. प्रभू आमच्या सोबत आहे, ही महत्वाची आहे. So as I was praying on the balcony, आणि जसं पास्टर गच्चीवर प्रार्थना करत I होते declare it. आणि पास्टरांनी घोषणा केली. Then one nurse brought. मग एक नर्स बाळाला घेऊन आली. Said, Pastor, म्हणाली पास्टर Baba है. बाबा आहे. You know, God is using Kenneth mightily. आणि देव केनिथच्या महान रीतीने उपयोग करत आहे. You know, that time we didn't have music player. आणि त्यावेळेस आम्हाला चांगला संगीतकार नव्हते. एक था संगीत तबला वाला था आणि एक तबला वाजवणारा होता. और उसको पिकअप करने को कोई तो मांगता. आणि त्याला घेऊन येण्यासाठी कोणी दुसरा व्यक्ति लागत होते. मैंने आया, कोई मेरे को लेने नहीं आया. मी नाही आलो, कोणी मला घ्यायला आले. लॉर्ड हमारे परिवार में दो अभी. मी सांगितले प्रभू आमच्या परिवारामध्ये एक वाद्य वाजवणारा दे. And he started to play. आणि तो वाजवायला सुरू केला. And later on he learned to play that organ. आणि नंतर तो वाद्य वाजवायला शिकले, And then कीबोर्ड. he started to sing. आणि मग तो गायला सुरू केला. He started to write the songs. आणि गीत लिहायला सुरू And केले. even make the songs. आणि त्यांनी And he has made many albums. आणि त्यांनी अनेक अल्बम बनवले Amen. आहेत. आमेन. That time I was taking 6 meetings. आणि त्यावेळेस मी 6 मीटिंग घेत होते. I know Pastor Peter always calls me. आणि पास्टर पीटर नेहमी मला बोलवतो. And always उसका complaint रहता, Paul कभी नहीं आता. आणि नेहमी त्यांच्या तक्रार आहे की पास्टर पॉल येतच नाही. ऐसा सबका तकरार रहता है. Because I don't go anywhere. कारण मी कुठेच जात नाही. Peter even called me, चलो बाहर जाएंगे, उधर मैं नहीं जाता. मला बोलवले चला आपण बाहेर फिरायला जाऊ, तिथे पण मी जात नाही. Today he's taking nearly about 2 meetings. आणि For the आज churches. तो दोन्ही मंडळीमध्ये 3 सभा घेत आहे. Amen. आमेन. Now I'm relieved.
आता मी थोडा आराममध्ये आहे. Amen. Amen. Both my children are working. आणि दोन्ही माझे लेकरे काम करत आहे. Our daughter is an admin head. आमचे जे मुलगी आहे ती व्यवस्थापन बघत आहे. Kenneth takes the meeting. आणि केनीत सर्व सभा घेतो. Many people come. अनेक लोक येतात. Amen. Amen. See, it's our prayer. आणि ही आपली प्रार्थना आहे, आमची प्रार्थना आहे. Let me give one advice to the parents. आणि मी आई वडिलांना एक सल्ला देतो. It's time up. It's time up. Okay, I won't give now. Next time we'll see. आणि पुढच्या वेळेस बघूया. I was going to give some good advice to parents. आणि मी आई वडिलांना काय चांगला सल्ला देणार होता. I'm sorry, it's become late because आणि उशीर many झाला. sometimes I miss my time. आणि कधी कधी मी माझा वेळ ओलांडून जातो. Okay, now what? According to them, you want prayer now or prayer? Okay, please stand up. आणि तुम्ही उभे राहा. I'll make a general prayer. And especially those who have cancer and tumor, विशेष करून त्या लोकांना ज्यांना कर्करोग व गाठ आहे, और जिसको बच्चा नहीं होता है, ये सब ज्यांना मूल बाल होत नाही, swelling है, this and any ज्यांना सूज असेल, any काही त्रास sickness. असेल, कुठलाही आजार असेल, But you know, the main anointing is in these areas. आणि विशेष अभिषेक मला ह्या भागामध्ये आहे, कर्करोग व गाठाच्या भागामध्ये. Because you know, when I pray for people, कारण जेव्हा मी लोकांसाठी I प्रार्थना don't करतो, open my eyes. मी माझे डोळे उघडत नाही. Why? का? You may be thinking why? तुम्ही विचार करत असेल का? Because Holy Spirit told me, कारण पवित्र आत्म्याने मला when you सांगितलं, look at their eyes, जेव्हा तुम्ही त्यांच्या डोळ्याकडे you're बघणार, going to see their soul, तुम्ही त्यांच्या जीवाला बघेल. and you'll see all that whatever is there. आणि जे पण त्यांच्या जीवात आहे ते सर्व तुम्ही बघू शकतो. But it will help them. पण ही त्यांची मदत करणार. But I don't like to say. पण मला बघायला Because some आवडत people will not like it. कारण काय लोकांना If I आवडणार tell them their problems, आणि जर एक व्यक्तीला समस्या आहे, if I tell them, जर मी त्यांना सांगतो they'll त्यांची be समस्या, offended. मग ही गोष्टी तुम्हाला नाराज करतील. So I don't open my eyes. म्हणून मी माझे डोळे उघडत I नाही. told Holy Spirit, I'm not going to see it. आणि मी पवित्र आत्म्याला सांगितले मी त्यांच्या डोळ्याकडे So I'm बघणार. going to pray for you. म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. Any sickness, कुठलाही आजार, even if it's demonic, जरी ती शैतानी असेल, it will leave you. ती तुम्हाला सोडून In जाते Jesus' name. येशूच्या नावात. And remember, आणि लक्षात once ठेव, I pray, एकदा मी प्रार्थना, healing begins. आरोग्याची सुरुवात होतो. It is in your hands आणि सर्व तुमच्या हातात to आहे. let the healing continue or stop it. की जे आरोग्य आहे ते चालू राहिले पाहिजे किंवा बंद झाले Don't पाहिजे. put the switch of faith off. आणि विश्वासाच्या बटन बंद करू नका. Instant healing, या ताबड- time लगने दो. आणि ताबडतोब आरोग्य असेल किंवा वेळ लागले तरी चालेल. Let's thank the Lord. पण प्रभूला धन्यवाद देतो. Yeah, धन्यवाद. Kenneth. अपने हाथों को ऊंचा उठाए, उसकी आराधना करें. Just lift your hands up. तेरी आराधना हो यीशु. Come on, lift your hands up. अपने हाथों को ऊंचा उठाए कहे परमेश्वर तू पवित्र है. बोला परमेश्वर तू पवित्र आहे. शाथान दे रे बहु साखी नारी श्रादास्ता. Thank you, Lord. हे जीवित परमेश्वर, मैं तेरी आराधना करता हूँ. जीवन को देने वाले, मैं तेरी आराधना करता हूँ. हाथों को ऊंचा उठाए. हे जीवित परमेश्वर, मैं तेरी आराधना करता हूँ. जीवन को देने वाले, जीवन को देने वाले, मैं तेरी आराधना करता हूँ. हाथों को ऊंचा उठा मिलके बोले हालेलुया होसन्ना. कलीसिया हाथों को ऊंचा उठाए. हालेलुया होसन्ना. यस लॉर्ड. हालेलुया होसन्ना. हालेलुया होसन्ना. अपने हाथों को ऊंचा उठाकर हालेलुया होसन्ना. शतरा रे हालेलुया होसन्ना. हालेलुया होसन्ना.
शब्दों में कहे धन्यवाद यीशु। बोलो हम तेरी आराधना करते हैं, तेरे समान कोई नहीं है। Oh we worship your name। बोलो चंगाई देने वाले मैं तेरी आराधना करता हूँ। छुटकारा देने वाले, छुटकारा देने वाले मैं तेरी आराधना करता हूँ। और एक बात, चंगाई देने वाले, चंगाई देने वाले मैं तेरी आराधना करता हूँ। चंगाई देने वाले, चंगाई देने वाले मैं तेरी आराधना करता हूँ। हाथ ऊंचा था, हालेलुया होसन्ना। One more time church, हालेलुया होसन्ना, हालेलुया होसन्ना, हालेलुया होसन्ना। सिर्फ आपकी आवाज बोले मिलके, हालेलुया होसन्ना। One more time church, हालेलुया होसन्ना। Sing it, हालेलुया होसन्ना, हालेलुया होसन्ना। Thank you Jesus। Okay. Now let me pray for your healing. तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो। Especially I'll pray first for this tumor and cancer. प्रथम मी कर्करोग व गाठासाठी प्रार्थना करणार आहे। You can keep your hands आणि तुम्ही there. तुमचे हात ठेवू शकत आहे It's जिथे good that तुम्हाला everyone keeps your hand on the head, चांगलं आहे जर प्रत्येक लोक आपल्या डोक्यावर हात ठेवले तर, because many times कारण अनेकदा we don't know what's growing inside. आपल्याला माहिती नाही की आतमध्ये काय वाढत आहे। Only when we visit the doctor, फक्त जेव्हा आपण डॉक्टरांकडे then we जातो understand. मग आपल्याला कळतो। But it's better पण उत्तम आहे that even if anything is there, it will leave in Jesus' आणि name. जर काहीतरी असेल ते बरे होणार येशूच्या नावात। Jesus is the healer. येशू आरोग्यदाता आहे। Amen. आमेन। In the name of Jesus, येशूच्या नावात I command मी आज्ञा देतो every tumor, प्रत्येक गाठाला, every cancer, प्रत्येक कर्करोगाला, every growth प्रत्येक वाढीला in any part of your body, तुमच्या शरीराच्या कुठल्याही भागामध्ये be gone, निघता हो, be gone, निघता हो, be gone. निघता हो बाहेर In Jesus' name, येशूच्या नावात right now, आताच let it dry up ती सुकून जाऊ from दे now. आतापासून In Jesus' येशूच्या name, नावात you say amen. बोला आमेन। You say तुम्ही amen. आमेन बोला। I receive मी it. स्वीकार करतो, I receive मी it. स्वीकार करतो। Thank you, Lord धन्यवाद Jesus. प्रभु Say येशू। thank you, Lord बोला Jesus. धन्यवाद Say प्रभु thank you, येशू। Lord बोला Jesus. धन्यवाद प्रभु Thank you, येशू। Lord Jesus. धन्यवाद प्रभु येशू। Second, धन्यवाद प्रभु। दूसरा, I'm going to pray for fear and stress. मी भीती व तणावासाठी प्रार्थना They are the करणार two आहे। killers. हे दोन घातक आहे, They are two killers. ते दोन घातक आहे। In the name of Jesus, येशूच्या नावात every spirit of fear, प्रत्येक भीतीची आत्मा, every stress, प्रत्येक तणाव be gone. निघता हो बाहेर In Jesus' name. येशूच्या नावात, In Jesus' name. येशूच्या नावात। Next, पुढचा any मुद्दा, demon कुठलाही दुरात्मा influencing you, जर तुमच्यावर प्रभाव घालत आहे, using you, तुमचा उपयोग करत आहे, will not stand here. इथे उभा राहणार नाही In Jesus' name. येशूच्या नावात। So now I command म्हणून मी आज्ञा देतो any demon कुठलाही दुरात्माला, in anyone, कुणामध्ये इथे in the name of Jesus, येशूच्या नावात get out. निघता हो बाहेर, Get out. निघता हो बाहेर, Get out. निघता हो बाहेर Right now. आताच Be gone. निघता हो From बाहेर, your body. तुमच्या शरीरातून Leave. निघ बाहेर। I said मी leave. सांगतो निघ बाहेर In Jesus' name. येशूच्या नावात। Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभु Thank you, Lord धन्यवाद Jesus. प्रभु येशू, Now I'm going to धन्यवाद। break any kind of witchcraft. कुठल्याही करणीला मी तोडणार आहे। If you have put your hands here and there जर तुम्ही तुमच्या हात इथे तिथे घातले असेल, in any kind of darkness and evil, कुठल्याही अंधकारमध्ये, कुठल्याही दुष्टाईमध्ये,
And if you're under the power of witchcraft, आणि जर तुम्ही करणीच्या I'm going सामर्थ्याखाली to break आहे, it. It will be broken right now. मी ते तोडणार आहे, आताच तुटले In the name जाणार. of Jesus, येशूच्या I नावात break every witchcraft power. प्रत्येक करणीच्या सामर्थ्याला तोडून All टाकतो. demonic सर्व power. शैतानी सामर्थ्याला I break it त्याला now. आताच तोडून In टाकतो. Jesus' name. येशूच्या नावात Be gone. निघता हो बाहेर. Now every pain, प्रत्येक वेदना, shoulder pain, खांदा दुखणे, chest pain, छाती दुखणं heart burns, आणि हृदयामध्ये जळण होणे acidity. आणि ऍसिडिटी in the name of Jesus, येशूच्या नावात be gone. निघता हो. Be gone. निघता हो. All kinds of heart problems, प्रत्येक प्रकारची हृदयाची विकार, those who are having heart problems, ज्यांना हृदयाची समस्या आहे fear of a heart attack, आणि हृदय विकारच्या भीती आहे, in the name of Jesus, येशूच्या नावात be gone. निघता हो बाहेर. Be gone. निघता हो. In Jesus' name. येशूच्या नावात I release healing. मी आरोग्याचे मोकळं करतो Oh, your heart. तुमच्या हृदयावर. In Jesus' name. येशूच्या नावात. Say amen. बोला आमेन. Amen. आमेन. Amen. आमेन. आमेन. Father, let your anointing come, Lord. पिता तुझ्या अभिषेक येऊ दे. everyone here. प्रत्येक लोकांवर इथे If तुझ्या any अभिषेक आहे. demon is hiding in your home, जर कुठला दुरात्मा तुमच्या घरात in the name लपला of आहे, Jesus, येशूच्या नावात get out. निघता हो बाहेर. I close the door of hell. मी नरकाचे दार बंद In your करतो home. तुमच्या घरावर. In Jesus' name. येशूच्या नावात. Open the doors of heaven. स्वर्गाचे दार In उघडतो Jesus' name. येशूच्या नावात. Any addictions, कुठलाही व्यसन, alcohol, दारू पिणे, tobacco, तंबाखू or any खाणे, other habit, किंवा इतर कुठलाही व्यसन, I break it in Jesus' त्याला name. तोडून टाकतो येशूच्या नावात. Any kind of fights at home, आणि कुठल्या प्रकारच्या भांडण जर घरी असेल, the Bible says, शास्त्र म्हणत where there's आहे envy and strife, जिथे हेवा व तंटा आहे you open the door for the devil. तुम्ही शैतानासाठी दार उघडत Father, I आहे. pray. पिता प्रार्थना I करतो remit their sins, त्यांच्या Lord. पापांना क्षमा करतो. Now I command any demon आता कुठल्याही दुरात्म्याला that has आज्ञा made an देतो entry ज्यांनी प्रवेश केला because आहे of strife आणि भांडणामुळे in their homes, त्यांच्या घरामध्ये be gone. निघता हो In बाहेर. Jesus' name. येशूच्या Say नावात. amen. बोला आमेन. Amen. आमेन. be free. मोकळे हो. All of you. सर्व लोक मोकळे Be हो. free. बंधमुक्त हो. Suicidal thoughts, आत्महत्याचे I विचार bind it त्याला now. बांधून टाकतो आता. Depression, oppression, निराशा, अत्याचार be gone. निघता हो. In Jesus' name. येशूच्या That नावात. hatred, आणि द्वेष that hatred, आणि ते द्वेष Be gone. निघता हो In बाहेर. Jesus' name. येशूच्या Say नावात. amen. बोला आमेन. Amen. Amen. आमेन. आमेन. many have received instant healing, अनेक लोकांना ताबडतोब आरोग्य प्राप्त झाले आहे and for everyone, आणि प्रत्येकांसाठी healing has begun. आरोग्याची सुरुवात झाली आहे. Now, what you have to say, आता तुम्ही काय बोलले Pastor पाहिजे has prayed, की पास्टरने प्रार्थना केला आहे and I'm healed. आणि मी बरा झाला आहे. So keep that switch of faith on. म्हणून विश्वासाची बटन चालूच ठेवा. Amen. आमेन. Thank you so much. धन्यवाद. अभी दानार्पण का समय है, आइए हम सभी परमेश्वर को अपना उत्तम दे. अभी दानार्पण का समय है. Now is offering time. अभी दानार्पण का समय है, आइए हम हमारे परमेश्वर को सबसे उत्तम दे. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. क्यों तू डरता है, तेरे लिए वो लड़ता है. ना रथ ना घोड़े, ना रथ ना घोड़े विजय दिलाएंगे. जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीह, जीत हम जाएंगे. जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीह, जीत हम जाएंगे. जीत हम जाएंगे. जीत हम जाएंगे. जीत हम जाएंगे. हम फतह पाएंगे.
मारता है, बच्चे से फिर वो ही बलवान को मारता है। उसके लोगों को जो भी कोई ललकारता है, बच्चे से फिर वो ही बलवान को मारता है। दाऊद जैसे गोलियत, दाऊद जैसे गोलियत हम हराएंगे, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी, शैतान भी हारेगा हमसे दुश्मन जो जाने। हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी, शैतान भी हारेगा हमसे दुश्मन जो जाने। ओ यीशु नाम में हम तो, यीशु नाम में हम तो बढ़ते जाएंगे, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे। ओ जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। तालियों को बजा के स्तुति करें, कम ऑन, हालेलुया, आमेन, कम ऑन, जोर से। कितने जनों को पता है कि आपके हाथ जो है वो एक हथियार है? अपने हाथों को ऊपर उठाएं, आमेन। जब भी आपके हाथ ऊपर होते हैं तो शत्रु हारता है। कितने जन विश्वास करते हैं? आमेन। तो हाथों को ऊंचा उठाकर हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी, शैतान भी हारेगा हमसे दुश्मन जो जाने। हम लेके चलेंगे अपने साथ हथियार रूहानी, हाथों को ऊंचा उठाओ। शैतान भी हारेगा हमसे दुश्मन जो जाने। ऊंची आवाज में बोले, यीशु नाम में हम तो, यीशु नाम में हम तो बढ़ते जाएंगे। आपकी आवाज जोर से। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे। ऊंची आवाज में, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे। जब साथ है, कमान, ओ जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। जीत हम जाएंगे, जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे। जीत हम जाएंगे, हम फतह पाएंगे।
some of the people dancing. आणि काही लोक Good. नाचत होते, हे मला खूप आवडले. चांगली Amen. गोष्टी आहे. Let me tell you one last thing. आणि एक शेवटच्या गोष्टी सांगतो. Don't ever say, मेरा problems है मैं कैसा हंसू. आणि माझ्या समस्या आहे म्हणून मी कसं हसू असं बोलू नका. Joy is different, happiness is different. आणि आनंद वेगळे आहे, खुशी Happiness is वेगळे. based on पगार मिला मैं बहुत खुश. खुशी Externals पे. आणि But खुशी joy is of बाहेरच्या the गोष्टी. Lord in you. पण प्रभूचा आनंद तुमच्यामध्ये जो आहे तो आनंद आहे. And that joy of the Lord is your strength. आणि तो प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. You can be always तुम्ही joyful नेहमी आनंदी असू शकत even आहे. if your circumstances are bad. जरी तुमची परिस्थिती वाईट आहे तरीही. Amen. पॉल जेल में रह के खुशियां मनाया पॉल तुरुंगात और होता हम बाहर तेव्हा रह के पण भी खुशियां आनंद नहीं मना सकते. पण बाहेर असून आपण आनंद उसका करत नाही. circumstances अच्छा नहीं था फिर भी खुशी मनाए कि नहीं? त्याची परिस्थिती चांगली नव्हती Amen. तरी तो आनंदित So होता. don't make an excuse. म्हणून बहाना करू नका. Smile रहने दो. आणि स्मित राहू Heaven द्या. loves it. आणि स्वर्गाला स्मित And the devil आवडतं. likes it when you're. आणि शैतानाला आवडतो जेव्हा तुम्ही नाखुश असता तेव्हा. Amen. आमेन. Now what? Huh? अच्छा. अच्छा, okay. जीवन मिलया मिलया आशीष ठहरी ठहरी बरकत आई आई है खुदा. जीवन मिलया मिलया आशीष ठहरी ठहरी बरकत आई आई है खुदा. और एक बार जीवन मिलया मिलया आशीष ठहरी ठहरी बरकत आई आई है खुदा. जीवन जीवन मिलया मिलया आशीष ठहरी ठहरी बरकत आई आई है खुदा. हाथों को उठाए. बंधन टूटे टूटे गम भी छूटे छूटे आंसू सूखे सूखे खुदा. बंधन टूटे टूटे गम भी छूटे छूटे आंसू सूखे सूखे खुदा. जीवन मिलया मिलया आशीष ठहरी ठहरी बरकत आई आई है खुदा. ताली बजा के मसूरी मिलके. मेरी ढाल वो बन जाता ख्याल रखता हर पल का. मेरी ढाल वो बन जाता ख्याल रखता हर पल का. मेरे दुख सुख का साथी मेरे साथ साथ चलता. मेरे दुख सुख का साथी मेरे साथ साथ चलता. ना मैं रुकना रुकना ना मैं थकना थकना करूँगा महिमा महिमा है खुदा. ना मैं रुकना रुकना ना मैं थकना थकना करूँगा महिमा महिमा है खुदा. ओ बंधन टूटे टूटे गम भी छूटे छूटे आंसू सूखे सूखे खुदा. बंधन टूटे टूटे गम भी छूटे छूटे आंसू सूखे सूखे खुदा. सब ठिकाएंगे. जीवन मिलया मिलया आशीष ठहरी ठहरी बरकत आई आई है खुदा. Even David danced. दावीद देखील Being नाचला. a king. राजा असून किसको पसंद नहीं आया? कुणाला आवडले नाही. उसका वाइफ को पसंद नहीं आया. पत्नीला आवडले नाही. Is it? The Bible says it. आणि शास्त्र म्हणत आहे ना. But he danced for the Lord. पण तो प्रभूसाठी नाचला. Amen. आमेन. लोगों के लिए नहीं, प्रभु के लिए. तुम नाचो प्रभु के लिए. तुम्ही प्रभूसाठी Amen. नाचा. You know, lastly, I want to thank Pastor Peter and Jayashri. Pastor Jayashri. शेवटी मी पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रीला धन्यवाद Thank you देतो. for inviting me. मला आमंत्रण देण्यासाठी I'm धन्यवाद. so blessed. मी खूप आशीर्वादित आहे. I'm also blessed because of you. आणि तुमच्यामुळे देखील मी आशीर्वादित आहे. We are one big family. आपण एक But मोठा one thing I want to tell कुटुंब. you. एक गोष्टी सांगायचं आहे. Sickness is going to increase in the world. आणि जगामध्ये आजार वाढणार आहे. Healing is going to increase in the church. आरोग्य मंडळीमध्ये वाढणार आहे.
Remember this. आणि हे लक्षात ठेवा. Amen. आमीन. चर्च को रेगुलर आओ. मंडलीत नियमित या. हीलिंग सिर्फ चर्च में है. कारण आरोग्य फक्त मंडलीत आहे. दुनिया में बीमारी बढ़ने वाला है. आणि जगामध्ये आजार वाढणार आहे. Time is coming. आणि वेळ येत आहे. People will run to the church. लोक धावत पडत मंडलीत येणार. The church will be the most sought out place. आणि मंडली अशी जागा असेल जिथे लोक शोधून शोधून येणार. Amen. आमीन. Now, lastly, I'll just bless you all. आणि शेवटी मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. That's what I do. आणि असंच मी करतो. Because we have authority. कारण आमच्याकडे अधिकार आहे. Amen. आमीन. So you can close your eyes. तुमचे डोळे बंद करा. I also want to thank all the leaders here. आणि सर्व जे इथे पुढारी आहेत त्यांच्या देखील मी आभार मानतो. Johnny sir and others आणि जॉनी सर आणि इतर सर्व लोक who communicated with me आणि ज्यांनी माझ्याशी संभाषण केले and arranged all this. आणि सर्व गोष्टीची I व्यवस्था don't know केली. the names, आणि सगळ्यांच्या नाव मला माहिती but I नाही. thank each and every one. पण मी सगळ्यांना धन्यवाद All देतो. the leaders, सर्व पुढारींना thank you for all of you. आणि सर्वांसाठी धन्यवाद. And especially thank you, all of you. आणि सर्व लोकांसाठी विशेष करून मी धन्यवाद देतो. Father, सर्व लोकांसाठी धन्यवाद पिता. As a man of God, as a pastor, एक देवाचा सेवक म्हणून, पाळक म्हणून right now, आताच I bless मी आशीर्वाद each and every one of them. प्रत्येक लोकांना मी आशीर्वाद देतो. In Jesus' name, येशूच्या नावात. be prosperous, समृद्ध हो. be healthy, आरोग्यदायी हो. be blessed. आशीर्वादित हो. Let your whole family तुमचं संपूर्ण कुटुंब be in harmony, एकतामध्ये असू द्या. oneness, एकग्रता, love, joy, and peace. प्रीती, आनंद आणि शांतीमध्ये असू द्या. In Jesus' name, येशूच्या नावात. say amen. बोला आमेन. I receive it. मी स्वीकार करतो. Thank you. धन्यवाद. Thank you so much. Thank you so much. सर्वांचा खूप खूप धन्यवाद. Thank you. चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है खुशखबरी फैलाएंगे, रूह में बढ़ते जाएंगे, 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 खोए सब इंसानों को पास यीशु के